हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. सगळ्यांचं स्वागत आहे चाणक्य फाउंडेशनच्या आपल्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, राज्यसेवा 2025 मुख्य परीक्षा GS1चा पेपर झालेला आहे आणि ह्या GS1च्या पेपरमध्ये जे इतिहासाचे प्रश्न विचारले गेले होते त्या इतिहासाच्या प्रश्नाचं खरं तर डिस्कशन आपण आज करणार आहेत. हे डिस्कशन किंवा ही चर्चा, हे विश्लेषण खूप सखोल पद्धतीने असणार आहे हे लक्षात ठेवा. GS1चा पेपर कसा होता तर मी म्हणेल की खूप सोप्या स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहे. बऱ्यापैकी मॉडरेट काही क्वेश्चन्स होते जे थोडस मॉडरेट लेवलला जाऊ शकतात. पण युपीएससीची जी काठिण्य पातळी आहे त्या युपीएससीच्या काठिण्य पातळीपेक्षा खूप कमी पद्धतीनं, मी म्हणेल की खूप सोप्या पद्धतीनं जो पेपर आहे तो सेट झालेला होता हे लक्षात ठेवा. इतिहासाचे प्रश्न जर डिस्कस करायचे असतील किंवा इतिहासाच्या प्रश्नांसंदर्भात जर बघायचं असेल तर पहिल्या सेक्शन मध्ये साधारणतः प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 5 हे प्रामुख्याने इतिहासावरती विचारलेले प्रश्न होते आणि त्यातलाही प्रश्न क्रमांक 6 जो आहे तो तसा इतिहासाचाही म्हणता येऊ शकतो आणि तो भूगोलच्या अँगलने सुद्धा जाता येऊ शकतो. आणि सेक्शन बी मध्ये प्रश्न क्रमांक 11, 12 आणि 13 हे जे प्रश्न होते हे प्रश्न इतिहासावरती विचारले गेले होते. हा झाला इतिहासाच्या एकंदरीत ह्या पेपरवरती विचारलेला जो भाग आहे त्या बाबतीत. यामध्ये या पेपरमध्ये सुरुवातीला जे क्वेश्चन्स विचारले होते किंवा मॉडर्न इंडियन हिस्ट्रीवरती किती भर दिलेला आहे, सोबतच मी म्हणेल की आर्ट अँड कल्चर वरती किती भर दिलाय याच्यावरती थोडीशी चर्चा करूया. पहिला क्वेश्चन हा सरळ सरळ कला व संस्कृती या अनुषंगाने विचारला गेला होता. दुसरा प्रश्न जो होता हा दुसरा प्रश्न खऱ्या अर्थाने मला वाटतं की बघा यामध्ये जो दुसरा प्रश्न आहे वारकरी संप्रदाय म्हणजे तो भक्ती आंदोलनाविषयी क्वेश्चन विचारलेला आहे. त्यामुळे हे जे दोन प्रश्न आहेत हे दोन प्रश्न प्रामुख्याने तुम्हाला कला व संस्कृती या घटकावरती सरळ सरळ विचारलेले होते हे लक्षात ठेवा. यानंतरचे क्वेश्चन तुम्हाला आधुनिक भारताच्या इतिहासावरती पाहायला मिळतील. सेक्शन बी जो आहे या बी सेक्शन मध्ये बघा, सेक्शन बी मध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 11, प्रश्न क्रमांक 12 आणि प्रश्न क्रमांक 13 हे जे तीन प्रश्न आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जो प्रश्न क्रमांक 13 आहे तो जगाच्या इतिहासावरती विचारलेला क्वेश्चन आहे, वर्ल्ड हिस्ट्रीवरती आलेला प्रश्न होता. क्वेश्चन नंबर 11 जो आहे तो सरळ सरळ एक समाजसुधारक ओके किंवा राष्ट्रीय चळवळीतील सक्रिय नेते महादेव गोविंद रानडे आणि त्यांच्या आयडिओलॉजीवरती विचारलेला हा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 12 जो होता तो राष्ट्रीय चळवळीमध्ये जहाल विचारधारा जी आहे त्या विचारधारेवरती विचारले. म्हणजे जर 15 मार्काचे क्वेश्चन्स म्हणाल तर ते 3 क्वेश्चन्स तुम्हाला इतिहासाचे पाहायला मिळतील आणि जर तुम्ही 10 मार्क्सचे क्वेश्चन जर म्हटलात तर या ठिकाणी तुम्हाला बघा साधारणतः 6 क्वेश्चन्स पाहायला मिळतील. म्हणजे मी म्हणेल की 60 मार्काचे आणि परत तिकडे 45 मार्क म्हणजे साधारणतः 105 मार्क वगैरे असे प्रश्न जे आहेत ते इतिहासावरती विचारले गेले. इतकं मोठं वेटेज जे आहे ते हिस्ट्रीवरती आलेलं होतं हे लक्षात ठेवा. ओके, चला तर मग आपण एका एका प्रश्नाला व्यवस्थित पद्धतीनं डिस्कशन करायला सुरुवात करूया. प्रश्न पहिला जो होता तो काय होता बघा, मी थोडंसं झूम करेन म्हणजे तुम्हाला हा प्रश्न जरा स्पष्ट दिसू शकेल. ठीक आहे, चला बघा. खर तर हे जे काही सेशन आहे हे यावेळेच्या राज्यसेवेच्या मुलांनी जी उत्तरं लिहिली त्यांच्यासाठी तर महत्वाचं आहेच आहे, परंतु जे विद्यार्थी पुढच्या एक्झामची तयारी करतायत त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाचं सेशन असणार आहे हे लक्षात ठेवा. आता यामध्ये एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की जो पहिला क्वेश्चन आहे तो काय होता. प्रश्न असा होता की भारताचा सांस्कृतिक वारसा या संदर्भात आपणास काय माहिती आहे. खूप सोप्या स्वरूपात आपणास काय माहिती आहे, चर्चा करा वगैरे या सरळ सरळ फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. त्यामुळे प्रश्न डिकोड करायला खूप जास्त वेळ लागत नाहीये. भारताचा सांस्कृतिक वारसा या संदर्भात विचारलेला आहे. ओके, तर साहजिक होतं की ज्यावेळेस आपण भारताचा सांस्कृतिक वारसा म्हणजे आपण त्याला व्हॉट डू यू नो अबाउट द कल्चरल हेरिटेज ऑफ इंडिया. सो वेन यू थिंक अबाउट द कल्चरल हेरिटेज ऑफ इंडिया त्यावेळेस आपल्याला त्याचे दोन सेक्शन्स बघावे लागतात किंवा दोन भाग त्याचे करणं मला वाटतं की ढोबळमानाने ते करणं गरजेचं आहे. की त्याला आपण म्हणूया की जो काही वारसा आहे म्हणजे तो वारसा काय आहे तर साहजिक लक्षात घ्या की ज्या गोष्टी आपल्या भारतीय कल्चरमध्ये किंवा इंडियन कल्चरमध्ये होत्या, मग ते मी म्हणेल की धर्म असतील, परंपरा असतील, सणवार असतील, ओके, काही फेस्टिवल्स असतील, काही रिच्युअल्स असतील, या सगळ्या गोष्टी आणि त्या सगळ्या गोष्टी इंडियन सोसायटीशी कनेक्ट केलेल्या आहेत. नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी बेस्ट आहेत
नेचरला बेस्ट केलेल्या ह्या गोष्टी होत्या, किंवा आपण त्याला म्हणूया की निसर्गाशी मिळतं जुळतं घेऊन काहीतरी हे रिच्युअल्स किंवा ह्या परंपरा ज्या आहेत त्या होत होत्या. आणि याच्यातूनच कुठे ना कुठेतरी काही कलात्मक प्रदर्शन सुद्धा झालेले आहेत. आता कलात्मक प्रदर्शन म्हणण्याचा अर्थ काय माझा जरा समजून घ्या. बघा, कला जी आहे ही कला हमेशा त्या संस्कृतीचं एक माध्यम असते. माझं हे म्हणणं आहे याच्यामध्ये की कोणतीही कला जी आहे, मग तुम्ही ती वास्तुकला घ्या, मूर्तिकला, मग तुम्ही त्यानंतर संगीत, नृत्य वगैरे वगैरे, हे जे काही कला प्रकार आहेत, हे कला प्रकार त्या संस्कृतीला, त्या संस्कृतीचे काय आहेत तर एक प्रकारचे माध्यम आहेत, हे लक्षात घ्या. ते संस्कृती रिप्रेझेंट करण्याचं ते माध्यम म्हणजे कला आहे, हे हमेशा समजून घेणं गरजेचं. म्हणून इथं लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण सांस्कृतिक वारसा म्हणजे कल्चरल हेरिटेज या गोष्टी बघतो, त्यावेळेस आपल्याला एक्झाम्पल मध्ये ह्या कलेचा उल्लेख करणं खूप गरजेचं असतं, हे लक्षात ठेवा. ओके, कारण संस्कृतीचा एक आपण त्याला म्हणूया की एक रिप्रेझेंटेटिव्ह सिम्बॉल जो आहे तो कला आहे असं म्हटलं तरी चालेल. आता यामध्ये एक लक्षात घ्या की याचे मी साधारणतः दोन भाग करतो. एक म्हणजे मूर्त कला आणि दुसरा म्हणजे अमूर्त किंवा मूर्त वारसा आणि अमूर्त वारसा. आता याच्यामध्ये बघा, जो वारसा मी म्हणेल की मूर्त आणि अमूर्त. आता जे जे जो वारसा मूर्त आहे म्हणजे समजून घ्या की जो वारसा कायमस्वरूपी आपल्याला बघता येतो, तो दिसतो आपल्याला आणि ते एव्हिडन्स म्हणून काम करतो त्या आपल्या जुन्या कल्चरचं. मग उदाहरणार्थ वास्तुकला, आर्किटेक्चर असतील, येते लक्षात ना, शिल्प असतील किंवा चित्रकला असतील म्हणजे स्कल्पचर्स असतील किंवा पेंटिंग असतील, ज्या गोष्टी आपण बघू शकतो ती त्यावेळेस तयार केलेल्या गोष्टी होत्या आणि आपण त्या बघू शकलो आता. ओके, तर त्याला आपण मूर्त वारसा असं म्हणू शकतो. आणि अमूर्त वारशामध्ये आपल्याला अशा गोष्टी पुढे येतात, खरं तर त्या दिसत नाहीत, त्या रिप्रेझेंट केल्याच्या नंतर लक्षात येतात. उदाहरणार्थ संगीत असेल, नृत्य असेल, अशा ज्या गोष्टी आहेत, भाषा असेल, ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला अमूर्त वारशामध्ये येत असतात. ओके, तर यामध्ये बघा, वास्तुकला, शिल्पकला, ओके, त्यामुळे तुम्ही याची दोन कॅटेगरी नक्कीच करू शकता. ओके, आणि त्याला तुम्ही वास्तुकला, शिल्पकला, मूर्तिकला या पद्धतीने तुम्ही तिथं मांडू शकता किंवा चित्रकला वगैरे. अमूर्त वारशामध्ये तुम्ही संगीत, नृत्य, भाषा, साहित्य वगैरे या सगळ्या गोष्टींना तुम्ही या ठिकाणी रिप्रेझेंट करू शकता. आपले सण, ओके, जे काही फेस्टिवल्स आहेत ते फेस्टिवल्स वगैरे आपण इथे रिप्रेझेंट करू शकतो. म्हणजे आता काय झालं तर मला या प्रश्नाचा एक्झॅक्टली फोकस कळाला की मला ज्यावेळेस कल्चरल हेरिटेज ऑफ इंडिया विषयी लिहायचंय त्यावेळेस मी काय करेल रे, तर त्यावेळेस मी त्याचा इंट्रो करत असताना, त्या उत्तराची सुरुवात करत असताना मी हे सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन की भारतातील संस्कृती, धर्म, सण, वार किंवा आपण म्हणूया की ज्ञान, या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा समन्वय जो आहे तो उत्तम समन्वय म्हणजे खऱ्या अर्थाने भारतीय आपण म्हणूया की सांस्कृतिक वारसा होय. आणि हा वारसा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या समोर दिसतो. मग तो अमूर्त आणि मूर्त अशा स्वरूपामध्ये, असा मी इंट्रो करू शकतो. आणि त्याचा उत्तराचा मध्य जो आहे किंवा मेन उत्तर जे आहे ते मेन उत्तर लिहित असताना मला दोन गोष्टी लिहाव्या लागतील. तो म्हणजे काय तर कोणकोणत्या पद्धतीनं, जसं की सपोज मी म्हणलं की वास्तुकला, आता वास्तुकलेमध्ये मला अगदी कालावधीपासून पुढे यावं लागेल. आता मी जर इंट्रो ह्या मूर्त आणि अमूर्तच्या भाषेमध्ये केला असेल तर मी उत्तराचा मध्य अजून वेगळ्या पद्धतीने करू शकतो. तो म्हणजे कालखंडानुसार, जो कालखंड आहे या कालखंडानुसार मी नक्कीच करू शकतो. आता बघा, साहजिक आहे की मी सिंधू संस्कृती जी आहे या सिंधू संस्कृतीमधील जे काही टाउन प्लॅनिंग किंवा घरांची रचना होती, हा आजही अस्तित्वात असलेला एक अमूर्त वारसा आपल्या समोर येत असतो. आजही तो मूर्त स्वरूपामध्ये आपल्या समोर उभा आहे, असा तो वारसा आपण पाहू शकतो. मग आता तुम्ही इथं एक महत्वाचा मुद्दा, एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आता यामध्ये बघा की ज्यावेळेस तुम्ही सिंधू संस्कृती म्हणाल तर तिथल्या घरांची रचना लक्षात, त्यांचे नगर नियोजन, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला मेन्शन कराव्या लागणार. घर, शहर यांची रचना, आजही त्याचा खूप मोठा प्रभाव आपल्यावरती आहे, हे त्या ठिकाणी सांगता येऊ शकतं. त्याच्यानंतर वैदिक आणि उत्तर वैदिक कालखंडामध्ये तयार झालेली जी काही समाज व्यवस्था आहेत किंवा जे काही विचार आहेत, ज्या पद्धतीनं काही रिच्युअल्स किंवा काही प्रॅक्टिसेस केल्या गेल्या होत्या, ज्या आज तागायतपर्यंत आपण त्या प्रॅक्टिसेस करतो, हा पण एक प्रकारचा अमूर्त स्वरूपाचा वारसा आहे, हे आपल्याला नक्की सांगता येऊ शकतं.
बौद्धिझम आणि जैनिझमच्या कालखंडामध्ये किंवा बौद्ध विचारधारा आणि जैन विचारधारा याच्यामध्ये ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थाने ज्ञान किंवा आपण त्याला म्हणूया की मनुष्य जीवन हे नैतिकतेने कसं जगता आलं पाहिजे, हा सुद्धा एक खूप मोठा वारसा आपल्याला कालखंडानुसार सांगता येऊ शकतो. मौर्य कालखंडाबाबतीत जर विचार जर केला, ओके, म्हणजे बघा सिंधू संस्कृती वैदिकचा कालखंडामध्ये मी लिहू शकतो. त्याच्यानंतर मी मौर्य कालखंडाकडे ज्यावेळेस मी येईल त्यावेळेस मी सांगेल की उत्तर वैदिक कालखंडामध्ये निर्माण झालेल्या आपण त्याला म्हणूया की बौद्ध आणि जैन विचारधारा, या विचारधारांना कलात्मक पद्धतीनं मूर्त पद्धतीनं सादर केलं गेलं आणि तो वारसा जो आहे तो आपल्याला स्तूप रचना आणि स्तंभ रचनेतून पाहण्यास मिळतो. उदाहरणार्थ सांची स्तूप, ज्या सांची स्तूपाला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये, जर मी चुकीचा नसेल तर 1989च्या आसपास युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये त्याला काय केलं गेलंय, समाविष्ट केलेलं आहे. येते लक्षात. तर अशा पद्धतीनं सुद्धा आपण या ठिकाणी गोष्टी एक्झाम्पल मध्ये मांडू शकतो. त्याच्यानंतर मौर्य उत्तर कालखंड जो आहे, या मौर्य उत्तर कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने मूर्तिकला किंवा शिल्पकला जे आहेत किंवा इंडियन स्कल्पचर जे आहे ते डेव्हलप व्हायला सुरुवात झाली होती. मग ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करणं आवश्यक आहे. मग ज्याच्यामध्ये तुम्हाला गांधार कला शैली, मथुरा कला शैली, अमरावती कला शैली, या कलाशैलींचा उल्लेख तुम्हाला तिथं प्रामुख्याने करावा लागणार आहे. आणि तुम्हाला सांगावं लागेल की इथूनच खऱ्या अर्थाने भारतीय कलेमध्ये काही ग्रीक प्रभाव जो आहे, ओके, ग्रीक प्रभाव त्यामध्ये प्रवेश करून गेला होता आणि खऱ्या अर्थाने ग्रीक आणि भारतीय कला यांचं एक उत्तम समन्वय जे आहे ते उत्तर मौर्य कालखंडामध्ये आपल्याला पाहण्यास मिळतं. जे आज तागायतपर्यंत शिल्प म्हणजे अमरावती शिल्प असतील किंवा मथुरा शिल्प असतील किंवा गांधार शिल्प असतील, अशा शिल्पाच्या स्वरूपात मूर्त स्वरूपामध्ये हा वारसा आपल्या समोर उभा आहे. हे त्या ठिकाणी तुम्हाला सांगायला हरकत नाहीये. त्याच्यानंतर तुम्ही मग गुप्त कालखंडाकडे येऊ शकता आणि गुप्त कालखंडाविषयी लिहिताना तुम्ही नक्की सांगा की गुप्त कालखंडामध्ये निर्माण झालेले जे काही मंदिर वास्तुकला आहेत, त्या मंदिर वास्तुकला, त्या वास्तुकलेला अधिक जास्त सुशोभित करण्यासाठी वापरण्यात आलेले जे काही मूर्ती आहेत किंवा जे काही स्कल्पचर्स आहेत त्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही नमूद करू शकता. याच मंदिर वास्तुकलेला अधिक पद्धतीनं कशा पद्धतीनं चांगलं केलं गेलं होतं तर तुम्ही अजून लिहू शकता की उत्तर भारतामध्ये नागार मंदिर शैली असेल, मध्य भारताच्या भागामध्ये वेसार मंदिर शैली असेल आणि दक्षिण भारतामध्ये द्रविड मंदिर शैली असेल. अशा विविधपूर्ण मंदिरांच्या शैली या आज तागायतपर्यंत आपल्याला भारतीय सांस्कृतिक वारशामध्ये पाहायला मिळू शकतात. ओके, जे एका धर्माचं, एका नैतिक जीवनाचं एक उत्तम उदाहरण आहे हे सुद्धा आपण सांगू शकतो. येतं लक्षात. त्याच्याच नंतर आपल्याला मध्ययुगीन कालखंडाकडे येतानाच मध्ययुगीन कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं वास्तुकला आणि चित्रकला, वास्तुकला आणि चित्रकला याच्यातून जो वारसा आपल्या समोर दिसतो हा सुद्धा या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. वास्तुकलेमध्ये दिल्ली सल्तनतच्या कालखंडातील ज्या काही वास्तू असतील त्या वास्तूंविषयी तुम्ही नक्कीच नमूद करा. उदाहरणार्थ सांगायला गेलं तर कुतुब मिनार आहे, इथे लक्षात ना, अशी काही वास्तू तुम्ही या ठिकाणी नक्कीच सांगायला हरकत नाहीये. अष्टकोनी मकबरा असेल वगैरे. त्याच्यानंतर मुघल कालखंडामध्ये ताजमहल सारखं उदाहरण तुम्ही नक्कीच द्यायला हरकत नाही. पेंटिंग्स मध्ये मुघल कला शैली जी आहे ती उत्तम पद्धतीने आहे. अगदी अकबराच्या कालखंडापासून ते अगदी जहांगीर आणि शहाजहानच्या कालखंडामध्ये सुद्धा चित्रकला शैलीमध्ये एक प्रकारे वेगवेगळे तंत्रज्ञान जे आहे ते विकसित होत होते, हे सुद्धा आपण सांगायला हरकत नाही आणि ते आज तागायतपर्यंत आपल्याला दिसतात. इव्हन काही केव्स जे आहेत म्हणजे अजिंठा केव्स असतील, वेरूळ केव्स असतील, अशा केव्स मध्ये किंवा अशा लेण्यांमध्ये सुद्धा भित्तिचित्र जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळू शकतात. हे लक्षात ठेवा. ओके, तर हे सगळे उदाहरणं देत देत तुम्हाला भारतीय सांस्कृतिक वारसा लिहिता यायला हवा आणि त्याचा एंड करत असताना तुम्ही या ठिकाणी नक्कीच असा एंड करायला हवा की भारतीय सांस्कृतिक वारसा हा भारतातील विविध परंपरा, विविध विचार आणि मी म्हणेल की विविध ज्ञानातून सजलेला आहे. म्हणूनच भारतीय वारशामध्ये विविधतेतून एकता निर्माण केली जाऊ शकते किंवा विविधतेतून एकता पाहता येऊ शकते. अशा स्वरूपाचा एक उत्तम एंड या प्रश्नाचा आपल्याला करता येऊ शकतो, हे लक्षात ठेवा. ओके, बघा इंट्रो करत असताना तुम्ही खऱ्या अर्थाने सांस्कृतिक वारशाचे दोन प्रकार सांगून तुम्ही इंट्रो नक्की करू शकता. मध्ये तुम्ही कालखंडानुसार काही एक्झाम्पल्स मांडून लिहू शकता आणि एंड करत असताना त्याला तुम्ही खऱ्या अर्थाने समराईज करू शकता. ओके, अशा पद्धतीने या प्रश्नाचं आपण डिस्कशन करू शकतो. पुढचा प्रश्न काय बघा, प्रश्न क्रमांक 2 काय विचारला होता बघा, वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान स्पष्ट करा. बघा, वारकरी संप्रदाय आणि ह्या वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे.
आता वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान जर स्पष्ट करायचं असेल तर आपल्याला थोडंसं भक्ती आंदोलन किंवा भक्ती मुवमेंट जी आहे या भक्ती मुवमेंटच्या अनुषंगाने थोडासा विचार करावा लागेल सुरुवातीला भक्तिवादाचा. ओके, भक्तिवाद या संकल्पनेचा मी थोडासा एक तुम्हाला या प्रश्नाच्या उत्तराकडे जाण्याच्या अगोदर तुम्हाला मी या भक्तिवादाचा एक थोडासा बॅकग्राऊंड सेट करून देतो, जेणेकरून तुम्हाला हे लक्षात येईल की याच्यात आपण एक्झॅक्टली काय लिहायला पाहिजे होतं किंवा काय लिहायला हवं. बघा, वारकरी संप्रदाय जे आहे तो एक भक्ती मार्गातील एक असा संप्रदाय आहे जो संप्रदाय त्याच्यामधल्या वैशिष्ट्यांनी ओळखला गेलेला आहे. आता एक लक्षात घ्या, भक्ती आंदोलन किंवा भक्तिवाद सांगत असताना मी हमेशा एक गोष्ट तुम्हाला सांगतो. एक खूप छान काही ओळी आहेत हिंदी मधल्या की भक्ती उपजे द्रविड लाए रामानंद प्रकट करी कबीरने सातो द्वीप नौखंड. म्हणजे भक्ती जी आहे या भक्तीचा खरा उगम जो आहे तो भारताच्या दक्षिणेमध्ये म्हणजे द्रविड मध्ये झालेला. या दक्षिणेतली भक्ती जी आहे ती संत रामानंदांनी काय केली, ती उत्तरेकडे प्रसारित केली आणि हीच भक्ती संत कबीरांनी वेगळ्या पद्धतीने प्रसारित केली, जिचा प्रसार प्रचार सातो द्वीप नौखंड असा झालेला आहे. या ओळीला जर आपण विचारात जर घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की दक्षिण भारतामध्ये जी भक्ती प्रकट झालेली आहे किंवा जे भक्तीचे विचार जे आहेत किंवा जो भक्तिवाद तयार झालाय याला दोन पद्धतीने आपण विचारात घेऊ शकतो. एक आहे सगुण आणि दुसरा आहे निर्गुण. हा अँगल लक्षात ठेवा, सगुण भक्तीचा आणि निर्गुण भक्तीचा. सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती. ओके, सो ज्यावेळेस मी सगुण आणि निर्गुण असं म्हणतो, सगुण म्हणजे काय, विथ ऑल व्हरायटीज, सगळ्या व्हरायटी सगुण मध्ये असणार. म्हणजे कसं, तर थोडक्यात असं की इथं मूर्ती पूजा केली जाणार आहे, ईश्वराचे वेगवेगळे अवतार मान्य केले जाणार आहेत. आणि लक्षात घ्या, सगुण भक्तीमध्ये पूजा, नैवेद्य वगैरे ह्या सगळ्या रिच्युअल्स ज्या आहेत त्याच्यामध्ये बाळगल्या जाणार आहेत. अशा स्वरूपाच्या भक्तीला किंवा तुम्ही आम्ही जी भक्ती करतो त्या भक्तीला आपण सगुण भक्ती म्हणू शकतो. आता येऊया निर्गुण भक्तीकडे. निर्गुण भक्ती याच्या एक्झॅक्टली उलटी असते. याच्यामध्ये असा मान्यता असते की ईश्वर जो आहे तो एकच आहे आणि तो चराचरामध्ये सामावलेला आहे. म्हणजे तुमच्यामध्ये जो ईश्वर आहे तोच ईश्वर माझ्यामध्ये सुद्धा आहे. त्यामुळे ईश्वर आणि आत्मा हे एकच आहे. म्हणजे पुन्हा एकदा एक सिद्धांत येतो, तो म्हणजे द्वैतावाद, द्वैत सिद्धांत आणि अद्वैत सिद्धांत. लक्षात घ्या, इसवी सनाच्या 9व्या शतकामध्ये आदि शंकराचार्यांनी अद्वैत सिद्धांताची मांडणी केली. आता हा द्वैत आणि अद्वैत सिद्धांत काय हे पण समजून घ्या. द्वैतावाद किंवा द्वैत सिद्धांत म्हणजे ईश्वर आणि आत्मा, म्हणजे तुम्ही आम्ही एक आत्मा आहोत आणि एक ईश्वर आहे, ही मान्यता जी आहे त्या मान्यतेला द्वैतावादामध्ये कन्सिडरेशन केलं जातं. आता द्वैतावाद जो आहे किंवा जी काही द्वैत थेअरी जी आहे त्या थेअरीमध्ये गॉड सेपरेट आणि बाकीचे जे काही आपण म्हणूया की सर्वसामान्य आपण जे आहोत ते वेगळे, असं मान्यता या ठिकाणी असते. त्यामुळे ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी, ईश्वराला इम्प्रेस करण्यासाठी आपण काही गोष्टी करत असतो, हे या ठिकाणी मान्यता असते. मग याच्यामध्ये बऱ्यापैकी जिथं द्वैतावाद येऊ शकतो तिथं सगुण भक्तीचा मार्ग डेफिनेटली असू शकतो. परंतु जिथं अद्वैत सिद्धांत येतो या अद्वैत सिद्धांतामध्ये हे दोन्ही मार्ग प्रकट होऊ शकतात. म्हणजे काय, बघा मी जे सांगतोय ते त्या तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकताय का एकदा बघा. अद्वैत सिद्धांत म्हणजे असा आहे की दोन असं काही नाहीये, ईश्वर वेगळा नाहीये आणि मनुष्य वेगळा नाहीये. मनुष्यामध्येच ईश्वर असतो, येतं लक्षात ना, आणि चराचरामध्ये तो सामावलेला आहे, प्रत्येक प्राण्यामध्ये ईश्वर आहे, अशी मान्यता अद्वैत सिद्धांत देतं. आणि मग लक्षात घ्या की याच नुसार निर्गुण भक्ती प्रकट होते, ज्याच्यामध्ये ईश्वर सगळीकडे आहे, त्याची प्रार्थनेला महत्व केलं, त्याच्या प्रार्थनेचं महत्व या ठिकाणी मान्य केलं जातं. पूजा विधी किंवा काही रिच्युअल्स याला या ठिकाणी मान्यता नसते. त्यामुळे निर्गुण सिद्धांत जो आहे तो आपण म्हणू शकतो की एकदम प्युअर भक्तीचा सिद्धांत आहे, असं लक्षात ठेवा. आता जर मी तुम्हाला लक्षात घेतलं की याचे जर काही ढोबळ आपण फीचर जर बघितले तर इकडे या ठिकाणी मूर्ती पूजा होत होती, इथे मूर्ती पूजा होत नव्हती, येतं लक्षात ना. इथे अवतार आहेत, इथे अवतार नाहीत, असं लक्षात घेतं. ईश्वर इथं एकच आहे, चराचरामध्ये आहे असं म्हटलं जातं. मग ज्यावेळेस मी असं कन्सिडर करतो
त्यावेळेस मला 2-3 मुद्दे या ठिकाणी लक्षात घ्यावे. आता येऊया एक्झॅक्टली वारकरी संप्रदायाकडे. वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं भक्ती मार्गामध्ये त्यावेळेस सुरुवातीला 3 संप्रदाय होते. एक होता वारकरी, दुसरा होता धारकरी आणि तिसरा संप्रदाय आहे नाथ संप्रदाय. अशा 3 संप्रदायाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये भक्ती आंदोलनाचं वारं पसरलं. आता वारकरी संप्रदाय जो आहे, जो विठ्ठलाची वारी करतो, त्याला वारकरी संप्रदाय असं म्हटलं गेलं. आता विठ्ठल, ओके, तर लक्षात घ्या की विठ्ठल एक देवा, ओके, विठ्ठल एक देव, ह्या गोष्टीला मान्यता या ठिकाणी दिली जाते. विठ्ठलाच्या मूर्तीची पूजा देखील केली जाते. परंतु या ठिकाणी विठ्ठलाचा कोणता अवतार आहे का रे? नाही. विठ्ठल मानवी अवतारामध्ये येऊ शकतो. आणि वारकरी संप्रदायामध्ये अजून एक गोष्ट नमूद केली जाते बघा. काय? तुम्ही एक प्रॅक्टिस बघत असाल वारकरी संप्रदायामध्ये. काय प्रॅक्टिस आहे ती? म्हणजे काय तर एकमेकांचे चरण स्पर्श करायचे, एकमेकांच्या पाया पडायचं. असं म्हटलं जातं की तो जो प्रणाम आहे तो प्रणाम त्या व्यक्तीला नसून त्या व्यक्तीच्या देवत्वाला तो प्रणाम केला जातो, असं या ठिकाणी कन्सिडर केलं जातं. तर लक्षात घ्या की जे व्यक्तीचं देवत्व आहे त्या व्यक्तीच्या देवत्वाला हा प्रणाम आहे असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी चराचरामध्ये ईश्वर आहे असं म्हणलेलंच आहे. याचं दुसरा एक एक्झाम्पल या ठिकाणी मी नक्कीच सांगू शकेल आणि हे निर्गुण भक्तीमध्ये येतं. ते म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींना ज्यावेळेस खरं तर काही गोष्टींसाठी त्यांना बॅन केलं गेलं होतं, की ज्या पद्धतीनं संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञान प्रकट केलं होतं तर ते ज्ञान प्रकट करण्यावर सुद्धा त्यांना विरोध केला गेला होता. संत ज्ञानेश्वर माऊलींनी असं म्हटलं होतं की ईश्वर चराचरामध्ये आहे आणि त्याला विरोध करत असताना काही लोकांनी असं सांगितलं होतं की जर ईश्वर चराचरामध्ये असेल तर त्या रेड्यामध्ये सुद्धा ईश्वर असेल, मग तो रेडा सुद्धा वेद बोलला पाहिजे. सर, आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही कहाणी ऐकली असेल की संत ज्ञानेश्वर माऊलीने तो चमत्कार केला आणि मग तर काय झालं तर रेडा सुद्धा वेद बदला. म्हणून म्हटलं जातं की म्या हालविता पृथ्वी हाले, म्या चालविता भिंत चाले, म्या बोलविता रेडू बोले जगाते चाळीता. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात त्या ईश्वराची महती इतकी महान आहे की त्यानं जर ठरवलं तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि तो ईश्वर तुमच्यामध्ये सुद्धा तोच आहे जो माझ्यामध्ये आहे. आणि या नात्याने आपण वेगवेगळे कसे होऊ शकतो. एक मोठा सामाजिक एकोपा या विचारांनी प्रकट केला होता आणि हे सगळे संत वारकरी संप्रदायाशी निगडीत होते. वारकरी संप्रदायातील हे विचार कुठे ना कुठेतरी ह्या संतांच्या वाणीतूनच येतात, हे लक्षात ठेवा. संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम महाराज असतील, संत एकनाथ असतील, मग अभंग असतील किंवा ओव्या असतील किंवा भारुड असतील, अशा वेगवेगळ्या लोकगीताच्या आणि लोककलेच्या प्रकारातूनच कुठे ना कुठेतरी वारकरी संप्रदायातील विचार आणि तत्व जे आहेत ते प्रकट होत होते. या तत्वामध्ये आणि या विचारामध्ये 2-3 महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि ते सुद्धा पेपरमध्ये तुम्हाला लिहिता आले पाहिजे होते. हे तत्वज्ञान स्पष्ट करत असताना नक्की सांगा की हे तत्वज्ञान, आता बघा तत्वज्ञान असं विचारलंय त्याच्यामुळे तुम्हाला त्याचे फीचर्स नाही सांगायचे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं असेल, फीचर सांगितले असतील की समानता आहे, एकता आहे, वगैरे वगैरे. फीचर सांगण्याची आवश्यकता नाहीये. इथं काय विचारलंय, वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान स्पष्ट करा. या तत्वज्ञानामध्ये आपण म्हणू शकतो की वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती या दोन्ही भक्तींचं एक उत्तम समागम आहे, म्हणजेच वारकरी संप्रदायातील तत्वज्ञान. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचा इंट्रो काय करावा असा विचार केला, या प्रत्येक विद्यार्थ्यांना मी हे नक्की सांगेल की अशा स्वरूपाचा इंट्रो तुम्ही नक्की करा की खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदाय म्हणजे सगुण भक्ती आणि निर्गुण भक्तीचं एक उत्तम समागम होय, ज्याच्यामध्ये उच्च कोटीची समानता, मानवता, करुणा आणि दया भावना यामध्ये लपलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच सांगू शकता आणि हाच एक चांगला इंट्रो यामध्ये असू शकतो. उत्तराचा मध्य करत असताना तुम्ही या ठिकाणी सगुण भक्ती आणि निर्गुण भक्तीमध्ये असलेले जे काही फीचर्स आहेत ह्या फीचर्सला प्रूव्ह करून तुम्ही नक्की सांगू शकता की वारकरी संप्रदायातील जो काही भक्ती करण्याचा प्रकार आहे, म्हणजे नामस्मरण करणे, वारी करणे, अभंग कीर्तन करणे म्हणजे नामस्मरण करणे आणि खऱ्या अर्थाने एकमेकांचे चरण स्पर्श करणे, ईश्वर हा समोरच्या व्यक्तीमध्ये असतो, प्रत्येक प्राण्यामध्ये ईश्वर असतो, हे सांगणं, यालाच खऱ्या अर्थाने आपण काय म्हणू शकतो तर एक प्रकारे वारकरी संप्रदायातील एक सगुण आणि निर्गुणचा एक उत्तम समागम असं म्हणू शकतो. हे या ठिकाणी तुम्हाला प्रूव्ह करता आलं पाहिजे. हे एक तत्वज्ञान. याच्यातून निर्माण होणारी जी काही उच्च कोटीची समानता आहे, या समानतेनं त्यावेळेस सगळ्यात मोठी व्यवस्था म्हणजे वर्ण व्यवस्था आणि ज्ञानाच्या एकाधिकारशाहीवरती हल्ला केलेला आहे. हे पण त्या ठिकाणी तुम्ही हे सांगायचं की ह्या तत्वज्ञानामध्ये असंही म्हटलं गेलेलं आहे
की ज्ञान जे आहे ते चराचरामध्ये पसरलेलं आहे आणि ज्ञानार्जन करण्याचं आणि ज्ञान देण्याचं आणि घेण्याचा हक्क आणि अधिकार सर्वांना आहे, हे सुद्धा तत्व जे आहे ते या ठिकाणी मानलं गेलं होतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्या अंतर्गतच ज्ञानावरती कोणाची तरी एकाधिकारशाही सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे बंद केली गेली होती, हे लक्षात ठेवा. आणि जी वर्ण व्यवस्था आहे, ह्या वर्ण व्यवस्थेला काय केलं गेलं होतं, बऱ्यापैकी डॅमेज केलं गेलं होतं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. आणि त्याच्यानंतरचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अहिंसा. अहिंसा हे तत्व सगळ्यात महत्वाचं तत्व या ठिकाणी तुम्हाला सांगता यायला पाहिजे, की हे जे अहिंसा हे जे तत्व आहे, हे तत्व खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाने पुढे आणलं. ज्याच्या अंतर्गत जे काही वाईट रूढी परंपरा होत होत्या, ज्या काही बळी प्रथा होत होते, जे काही सॅक्रिफायसेस होत होते, हे सगळे या ठिकाणी बंद केले गेले होते. आणि खऱ्या अर्थाने ईश्वराच्या जवळ जाण्याचा एक मार्ग म्हणजे काय, तर ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीतील प्रत्येक गोष्टींची आपण कदर करणे होय. आणि याच्यातूनच निर्माण होते ती म्हणजे उच्च कोटीची अहिंसा. आणि ही अहिंसा वारकरी संप्रदायाने दिली. ओके, हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यातूनच खऱ्या अर्थाने जी भाषा किंवा जी काही वाणी वापरली गेली, याच्यामध्ये खऱ्या अर्थाने मी म्हणेल की दोन पैलू तुम्ही या ठिकाणी विचार करू शकता, की याच्यातून मराठी अस्मिता जी आहे, मराठी अस्मिता, ही मराठी अस्मिता या ठिकाणी उजागर झाली. आणि ह्याच मराठी अस्मितेने खऱ्या अर्थाने सामाजिक एकोपा, धार्मिक एकोपा आणि सांस्कृतिक एकोपा या ठिकाणी क्रिएट केला होता, असं आपल्याला नक्की सांगता येऊ शकतं. अशा स्वरूपाने याचं तुम्ही उत्तर नक्की द्या. आणि तुम्ही एंड करताना नक्की सांगा की महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील तत्वज्ञान, हे तत्वज्ञान खऱ्या अर्थाने उत्तर भारतामध्ये संत कबीरांनी सुद्धा पसरवलं. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील हे तत्वज्ञान खऱ्या अर्थाने त्यावेळेसच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितींना सावरण्यासाठीचं अतिशय उत्तम माध्यम होतं. असं जरी तुम्ही त्या एंड मध्ये लिहिलं तरी अतिशय चांगला एंड त्या ठिकाणी तुम्हाला करता येऊ शकतो. ओके, तर हे झालं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता तिसऱ्या प्रश्नाकडे येऊया. बघा, आणि मी जे सांगतोय तुम्हाला ते सगळ्यांनी एकदा डेफिनेटली नोट डाऊन करत चला. ओके, चल बघा, तिसरा प्रश्न काय आहे. आता आधुनिक भारतावरती प्रश्न आहे. आर्ट अँड कल्चर वरती हे दोन क्वेश्चन विचारून झाले. ओके, आता आपल्याला खऱ्या अर्थाने जो प्रश्न विचारला जाणार होता तो आधुनिक भारताच्या इतिहासावरती काही क्वेश्चन आपल्याला विचारले गेले होते. ओके, हे क्वेश्चन डन झाले. आता आधुनिक भारताच्या इतिहासावर प्रश्न व्यवस्थित बघा, प्रश्न काय आहे. बघा, प्रश्न आहे 1914 ते 1947 या कालखंडातील कामगार चळवळीचा आढावा घ्या. कामगार चळवळीचा आढावा घ्या. आता ही जी कामगार चळवळ आहे, या कामगार चळवळीविषयी आपण थोडंसं डिस्कशन करू. परंतु हे डिस्कशन करण्याच्या अगोदर त्यांनी जे इयर मेन्शन केलंय हे पण खूप महत्वाचं आहे, की 1914 ते 1947. तसं तर भारतामध्ये कामगार चळवळी म्हणजे अगोदर थोडंसं मी एक रॅन्डम डिस्कशन नक्की करेल आणि त्यानंतर त्याचं उत्तर काय असेल याच्यावर पण आपण चर्चा करूया. रॅन्डम डिस्कशन करत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा, भारतामध्ये जी काही कामगार चळवळ आहे, ही कामगार चळवळ काही 1914 पासूनच सुरू झाल्या नव्हत्या. त्या कामगार चळवळी खूप अगोदर पासून सुरू झाल्या होत्या असं म्हणलं तरी चालेल. म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे अशी जे काही मंडळी आहेत, या मंडळींनी कामगारांच्या हक्कासाठी अगोदरपासूनच आवाज उठवायला सुरुवात केली. परंतु ही जर पार्श्वभूमी तुमच्या लक्षात आली असेल तर या ठिकाणी तुम्हाला ह्या प्रश्नाचा एक्झॅक्टली डिमांड एरिया कळेल. डिमांड एरिया काय, 1914 ते 1947 हा त्या प्रश्नाचा डिमांडिंग एरिया आहे. त्यामुळे तुम्ही आपण नक्कीच या ठिकाणी लक्षात घ्या की याचा इंट्रो करत असताना तुम्ही हा इंट्रो या मुद्द्यावरती नक्की करायला हरकत नाही. कसा करता येऊ शकतो इंट्रो, बघा जरा व्यवस्थित पद्धतीने इंट्रो करूया. या प्रश्नामध्ये आपण असा विचार करू शकतो आणि असं लिहू शकता की भारतामध्ये कामगार आंदोलन हे 1914च्या पूर्वीपासून सक्रिय झाले होते. उदाहरणार्थ नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगार आंदोलन किंवा कामगार संप घडवून आणून कामगारांच्या हक्कांची मागणी ब्रिटिश सरकार समोर वारंवार केली. परंतु 1914 पासून पुढील घटना ह्या कामगार आंदोलनाला एक संघटनात्मक आणि एक सुनियोजित स्वरूप प्राप्त करून देतात. अशा स्वरूपाचा इंट्रो या ठिकाणी तुम्ही नक्कीच केला पाहिजे. आता इथं संघटनात्मक आणि सुनियोजित स्वरूप असा शब्द मी का वापरलाय, कारण सांगतो.
संघटनात्मक आणि सुनियोजित स्वरूप ज्यावेळेस मी म्हणतो त्यावेळेस मला लक्षात घेतं की बघा आपण 1914 ते 1947 या कालखंडामध्ये कामगार चळवळीविषयी काय काय घडलं होतं हे एकदा बघूया. म्हणजे थोडक्यात काय, तर ही जी काही कामगार चळवळ आहे, ह्या कामगार चळवळीचा कसा उदय झाला, कारण काय विचारलंय, या चळवळीचा आढावा घ्या म्हटलंय. आढावा घ्या म्हणजे याचा उदय कसा झाला, त्या चळवळीचा प्रवास कसा आहे, त्या चळवळीचा परिणाम काय पडलेला आहे, ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी नक्कीच सांगणं गरजेचं असतं. तर या सिनॅरिओने तुम्ही आता मेन उत्तराकडे यावं लागेल. त्यामुळे आढावा घेत असताना तुम्ही सुरुवातीला कामगार चळवळीचा 1914 पासून आपण म्हणूया की 1914 पासून कामगार चळवळी सक्रिय होण्याची काही कारण आहेत, तर त्या उदयाची काय काय कारण आहेत हे जरा बघूया. उदय कसा झाला. 1914 हे वर्षच खूप महत्वाचं वर्ष आहे इतिहासामध्ये, असं मी का सांगतो हमेशा लक्षात घ्या. कारण 1914 या वर्षी काही घटना प्रामुख्याने घडल्या. एक तर पहिली गोष्ट म्हणजे जगाच्या पातळीवरती फर्स्ट वर्ल्ड वॉर सुरू झालं होतं, बरोबर. प्रथम विश्वयुद्ध जे आहे त्या प्रथम विश्वयुद्धाला सुरुवात झाली होती या पहिल्या 1914 मध्ये. त्याच्याच सोबत भारताच्या राष्ट्रीय चळवळीमध्ये लोकमान्य टिळक यांची सुटका होऊन लोकमान्य टिळक पुन्हा एकदा भारतामध्ये मंडालेवरून सुटका झाली आणि पुन्हा एकदा लोकमान्य टिळक भारतामध्ये आले. आता एक लक्षात घ्या की प्रथम विश्वयुद्धाच्या या पार्श्वभूमीवरती एकतर ब्रिटिशांना भारतीयांची गरज असतानाच एक मोठं राष्ट्रीय आंदोलन 1914च्या नंतर 1916 वगैरे या कालखंडामध्ये सक्रिय होऊ लागलं होतं, आणि ते म्हणजे होम रूल आंदोलन. आणि हे सगळंच होत असताना त्याच्यानंतर बघा एक अजून एक महत्वाचा घटना म्हणजे काय, तर 1917 मध्ये रूसने स्वतःला वेगळं केलं आणि रूसमध्ये बोल्शेविक क्रांती या ठिकाणी घडली. व्लादिमीर लेनिन म्हणजेच इलिच उल्यानो, लेनिनचं खरं नाव इलिच उल्यानो आहे. लेनिननं ज्या पद्धतीनं कार्य केलं, एक प्रकारे कामगारांच्या हितासाठीचं राष्ट्र या स्वरूपात बोल्शेविक क्रांती घडली आणि रूसमध्ये एक प्रकारे समाजवादी आणि साम्यवादी वारे पसरले. आता इथं लक्षात घ्या की कामगारांचा देश या पद्धतीने ही बोल्शेविक क्रांती घडली. आता हे सगळेच मुद्दे कुठे ना कुठेतरी 1914च्या नंतर कामगार चळवळीला नक्कीच सक्रिय करतात. कारण बघा प्रथम विश्वयुद्ध चालू झालं आणि प्रथम विश्वयुद्धामध्ये खऱ्या अर्थाने बऱ्यापैकी राष्ट्रांची किंवा ब्रिटिश मित्र राष्ट्रांमध्ये म्हणतोय मी, ब्रिटिश, फ्रान्स वगैरे या सगळ्याच राष्ट्रांची एक आर्थिक पडझड सुरू झाली. येतं लक्षात. याच दरम्यानच्या कालखंडामध्ये जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, कपडा, शस्त्रास्त्र, औषध अशा निर्मितींना खूप जास्त भर दिला गेला. आणि या दरम्यानच्या कालखंडामध्ये भारतीय कामगारांचं शोषण सुरू झालं. कामाचे तास वाढवले गेले, कामाचे ठिकाण बदलले गेले, काम खूप जास्त मोठ्या संख्येने करावं लागलं आणि त्याचा मोबदला मात्र शून्य. यामुळे कामगारांच्या अवस्था पुन्हा एकदा बिकट झाल्या होत्या. ह्याच दरम्यानच्या कालखंडामध्ये वारंवार आलेले दुष्काळ हे सुद्धा यामध्ये आहेतच, जेणेकरून अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन ही संघटना गांधीजींनी जी कामगार आंदोलनासाठी सुरू केली होती ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी नक्कीच मेन्शन करू शकता की कामगारांनी या ठिकाणी वेतनवाढीची अपेक्षा जी आहे ती ठेवायला सुरुवात केली किंवा एक मागणी केली होती. आणि ही मागणी करण्यापाठीमागे कुठे ना कुठेतरी लोकमान्य टिळक आणि त्यांचं होम रूल आंदोलन, ब्रिटिशांचा खरा चेहरा प्रथम विश्वयुद्धामध्ये समोर येतोय आणि ब्रिटिशांच्या मनमानी धोरणाच्या विरोधात संघटित स्वरूपात आपण लढतो आलं पाहिजे, यासाठी राष्ट्रीय चळवळीतून ज्या पद्धतीच्या प्रेरणा मिळत होत्या या प्रेरणा घेऊन कामगार आंदोलन सुद्धा सक्रिय होऊ लागले होते, हे लक्षात ठेवणं गरजेचं. हे अशा पद्धतीनं लिहिता आलं पाहिजे. हे होतं ना होतं तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती 1917ला बोल्शेविक क्रांती घडली आणि बोल्शेविक क्रांतीनंच खऱ्या अर्थाने साम्यवादाची वारे पसरवली. एक प्रकारे कामगारांच्या हिताचं राष्ट्र निर्माण झालं. यातून कामगारांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रेरणा मिळाली आणि फक्त भारतातच नाही तर अगदी युरोपमध्ये सुद्धा समाजवाद म्हणजे तोही मार्क्सवादी समाजवाद आणि साम्यवादाचे वारे पसरायला सुरुवात झाली होती. भारत काही त्यापासून वेगळा नव्हता, भारतातही हे वारे पसरायला सुरुवात झाली होती असं आपण म्हणू शकतो. तर हे सगळे कारण आहेत या कामगार चळवळीच्या उदयाची. आता प्रवास कसा झाला. कामगार चळवळीचा प्रवास सांगत असताना तुम्ही खऱ्या अर्थाने सांगा की कामगार चळवळीला
सुरुवातीचं जे काही राजकीय वातावरण आहे त्यातून कामगार चळवळी सक्रिय झाल्या, स्वतःच्या हक्कांची मागणी सुरू केली. उदाहरणार्थ अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन 1920च्या काँग्रेसच्या एका अधिवेशनामध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस सारखी स्थापना होणं, त्यानंतर 1926च्या नंतर खऱ्या अर्थाने एक प्रकारे मी म्हणेल की कामगारांच्या हितासाठी ब्रिटिश सरकारने कायदे करणं हे एक मोठं कामगारांचं यश होतं असं म्हणलं तरी चालू शकतं. याच दरम्यानच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस सविनय कायदेभंग आंदोलन सुरू झालं त्याच्या अगोदरच युरोपात झालेल्या आर्थिक महामंदीचा फटका हा प्रत्येक उद्योगांवर बसला. याच दरम्यानच्या कालखंडामध्ये परत एकदा कामगारांची स्थिती जी आहे ती खालावलेली आहे. सविनय कायदेभंग आंदोलनामध्ये सुद्धा कामगारांचा सक्रिय सहभाग निर्माण झाला. एक खऱ्या अर्थाने मी म्हणेल की 1926च्या नंतरच्या टाइम पिरियड मध्ये किंवा 1924 नंतरच्या टाइम पिरियड मध्ये कामगार संघटना ह्या आता राजकीय वैचारिक पद्धतीने काम करू लागल्या होत्या. जसं की समाजवादी पक्ष असेल किंवा साम्यवादी पक्ष असेल, या पद्धतीने कामगारांचे मुद्दे जे आहेत ते पुढे येऊ लागले होते. राजकीय स्वरूप त्याला प्राप्त झालं होतं आणि पुढे दुसऱ्या विश्वयुद्धामध्ये परत एकदा कामगारांच्या स्थिती खालावल्यामुळे एक प्रकारे पुन्हा एकदा सर्व कामगारांनी सक्रिय पद्धतीनं छोडो भारत आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग सुद्धा घेतला होता. ह्या गोष्टी तुम्हाला या उत्तरामध्ये नमूद करता आल्या पाहिजे. आणि मग ह्या उत्तराचा एंड करत असताना तुम्ही सांगू शकता की भारतामध्ये कामगार चळवळी ह्या फक्त आणि फक्त एक राजकीय चळवळ नव्हती, तर ती खऱ्या अर्थाने ब्रिटिश सरकारच्या विरोधात भारतीयांनी केलेल्या मानवी हक्कांची एक मोठं आंदोलन होतं किंवा मोठी चळवळ होती, असं सुद्धा तुम्ही त्या उत्तराच्या एंड मध्ये नक्कीच लिहू शकता. आणि याच कामगार चळवळीमुळे कुठे ना कुठेतरी भारताच्या राष्ट्रीय चळवळीमध्ये एक खूप मोठी भर पडली होती असं सुद्धा आपल्याला सांगता येऊ शकतं. येते लक्षात ना? किंवा भारतीय आत्मा जो आहे तो औद्योगिक होत होता असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. असे खूप सारे मुद्दे तुम्ही त्याच्या एंड मध्ये मांडायला हरकत नाही. एव्हरीवन, आता पुढचा प्रश्न बघूया. हा प्रश्न लक्षात आला की दॅट रिव्ह्यू द लेबर मुवमेंट ऑफ फ्रॉम 1914 टू 1947. तर याच्यामध्ये तुम्हाला हे मुद्दे नक्की सांगावे लागतील. क्वेश्चन नंबर 4 काय बघा. व्हॉट डू यू नो अबाउट द 1946 इंडियन नेव्हल म्युटनी. आता यामध्ये बघा की 1946च्या नौदलातील नाविकांच्या उठावाविषयी आपणास काय वाटतं. ओके, आता ही जी काही म्युटिनी आहे किंवा आपण त्याला म्हणूया की नौदलातील जो काही उठाव आहे, या नौदलाच्या उठावाविषयी थोडासा विचार करा. बऱ्याच लोकांनी या ठिकाणी लिहिला असणार आहे. मी तुम्हाला सांगतो तुम्ही काय लिहिले. मला माहिती आहे विद्यार्थी कसा विचार करू शकतो. बऱ्याच विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये छोडो भारत आंदोलन याच्यावरती खूप मोठा भर दिला असेल, राईट. आता इथे काय दिलंय बघा, तुम्हाला याविषयी आपणास काय माहिती आहे असं विचारलंय. सो इथे तुम्हाला लिहिण्याचं एक फ्रीडम आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट की हा उठाव कसा क्रिएट झाला हे तुम्ही सांगणं गरजेचं आहे, किंवा ह्या उठावाची नेमकी कारण काय आहेत हे तुम्हाला सांगावं लागेल. तुम्हाला सगळ्यांना हे फॅक्ट माहिती असतील की 1946चा जो नाविक दलाचा उठाव होता याच्यामध्ये 20,000 सैनिक जे आहेत ते यामध्ये सक्रिय झाले होते. आणि खऱ्या अर्थाने ह्या सैनिकांनी एक प्रकारे जागोजागी ब्रिटिश सरकारच्या विरोधात उठाव केला होता. 1857चा जो उठाव होता तो पहिला सैनिकी विद्रोह होता आणि हा शेवटचा सैनिकी विद्रोह ब्रिटिश सरकारच्या विरोधात झाला होता असं आपण म्हणू शकतो. किंबहुना तुम्ही इंट्रो मध्ये सुद्धा हे लिहायला हरकत नाही. मी जे आता बोललो ही गोष्ट तुम्ही इंट्रो मध्ये सुद्धा नमूद करू शकता. आता यालाच तुम्ही उत्तराच्या मध्यभागाला कसं मानताय बघा. सगळ्यात पहिले तर उठाव निर्माण होण्याचे कारण सांगा. काय सांगा पहिले? कारण सांगा. उत्तराचा मध्य लिहित असताना पहिले उठाव निर्माण होण्याची कारण या स्वरूपात त्याला सांगायला सुरुवात करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर कारणांमध्ये सगळ्यात महत्वाचं कारण की दुसऱ्या विश्वयुद्धामुळे ज्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती हादरल्या होत्या आणि ब्रिटिश सरकारची जी पडझड झाली होती याच्यामुळे ब्रिटिश सरकारचं सैनिकांप्रती असलेला जो काही दुर्व्यवहार आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. ओके, खूप जास्त मिसबिहेवियर सैनिकांसोबत केले गेले होते. सैनिकांचे वेतन म्हणजे सैनिकांचे पेमेंट्स हे वेळेवर होत नव्हते आणि सैनिकांना त्याच्या मर्जीच्या विरोधात विदाऊट परमिशन सैनिकांना युद्धामध्ये ढकललं जात होतं. ओके, सैनिक सरळ सरळ कुठे वापरले गेले होते? वॉर्स मध्ये, युद्धामध्ये वापरले गेले होते. हे तुम्हाला सांगायला हरकत नाही. त्याच्यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय चळवळीचा असलेला प्रभाव, जो इम्पॅक्ट ऑफ नॅशनल मुवमेंट्स लाईक क्विट इंडिया मुवमेंट
सो जो क्विट इंडिया मुवमेंटचा इम्पॅक्ट आहे तो खूप मोठा आहे या ठिकाणी. कारण एका बाजूला छोडो भारत आंदोलन सुरू होत आहे, दुसरीकडे सैनिकांची अवस्था अशी. आणि तुम्हाला एक मुद्दा इथं नमूद करून देईल की महात्मा गांधीजींनी छोडो भारत चळवळीच्या वेळेस मुंबईमध्ये जे भाषण केलं त्यामध्ये महात्मा गांधीजी म्हणतात की सैनिकांनी भारतीय लोकांवरती गोळ्या चालवू नये. म्हणजे थोडक्यात काय तर हळूहळू हा जो काही उठावाचा भाग आहे किंवा छोडो भारत आंदोलन चळवळीचा जो भाग आहे तो तळागाळातून ते अगदी सरकारी भारतीय कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचलेला भाग आहे, लक्षात ठेवा. एकीकडे होत असलेला अन्याय आणि दुसरीकडे राष्ट्रीय चळवळीतून खऱ्या अर्थाने स्वतःच्या अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा. यामुळे आपण म्हणू शकतो की नाविकांचा उठाव जो आहे तो या ठिकाणी क्रिएट झाला होता, हे लक्षात ठेवा. आता यामध्ये अजून एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या की यामध्ये सुभाषचंद्र बोस यांची जी काही INA आहे, ओके, म्हणजे आपण त्याला म्हणूया की जी काही राष्ट्रीय सेना होती, सुभाष बाबूंची जी काही फोर्स होती, सुभाष बाबूंनी ज्या पद्धतीने इंडियावरती अटॅक केला होता नेफा बॉर्डर्स वरती वगैरे, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या विश्वयुद्धाच्या समाप्तीमध्ये हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब हल्ले झाले, जपानचं आर्थिक कंबरड तुटलं आणि जपाननी या ठिकाणी INA ला किंवा आपण म्हणूया की सुभाष बाबूंच्या गटाला मदत करणं बंद केलं. पर्यायानं या ठिकाणी सैनिकांना माघार घ्यावी लागली होती आणि आझाद हिंद फौजा ज्या आहेत त्यातले काही सैनिक ब्रिटिशांच्या हाती सापडले. या आझाद हिंद फौजा आता कुठे ना कुठेतरी यांच्या सैनिकांवरती, म्हणजे बघा आझाद हिंद सैनिक जे आहेत जे पकडले गेलेत त्यांच्यावरती खटले चालवले गेले होते आणि ह्या खटल्यामध्ये ब्रिटिश सरकारचं जे धोरण होतं ते पूर्णपणे मनमानी होतं. त्याच्यामुळे सैनिकांमध्ये या आझाद हिंद सैनिकांच्या खटल्याच्या अनुषंगाने एक मोठा असंतोष निर्माण झाला होता. म्हणजे कारणांमध्ये 3 कारण मी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिलं कारण तर सैनिकांसोबत केलेले बिहेवियर्स, पेमेंट्स वगैरे. दुसरं कारण जे आहे ते मी सांगू शकतो की इंडियन नॅशनल मुवमेंट्स असतील, लाईक क्विट इंडिया मुवमेंट्स, आणि त्याच्यातून क्रिएट झालेला जो काही नॅशनलिझम आहे तो. आणि तिसरं जे कारण आहे ते म्हणजे काय तर आझाद हिंद फौज जे आहे त्या आझाद हिंद सैनिकांसोबत केलेले काही जे काही आपण त्याला म्हणूया की जे काही आपण म्हणूया की अन्याय त्यांच्यावरती होत होता, ज्या पद्धतीनं त्यांना न्याय मिळत नव्हता, त्या सगळ्या गोष्टी यामध्ये आपण इन्क्लूड करू शकतो. आणि ह्या कारणांमुळे हा नाविकांचा उठाव अधिक जास्त सक्रिय बनला. याच्यामध्ये 20,000 सैनिक होती, हे लक्षात घ्या. मुंबईमध्ये तलवार सारख्या जहाजीवरती सुद्धा ब्रिटिशांचा झेंडा खाली घेऊन भारताचा झेंडा फडकवला गेला होता. आणि अगदी याच्यामध्ये ब्रिटिश वर्सेस भारतीय सैनिक अशी युद्ध जे आहेत ते घडायला सुरुवात झाली होती, हे सुद्धा तुम्ही सांगायला हरकत नाही. याचं वैशिष्ट्य सांगायचं जर झालं, याचे जे काही फीचर्स सांगायचे झाले तर यामध्ये लक्षात घ्या की याच्यामध्ये जो काही सामूहिक सहभाग आहे, ओके, म्हणजे आपण त्याला म्हणूया की यामध्ये अगदी सामान्यातील सामान्य सैनिक सुद्धा या उठावामध्ये सक्रिय झाला होता. हिंदू मुस्लिम एकता या ठिकाणी दिसायला लागली होती. जी ब्रिटिशांची डिवाइड अँड रूल पॉलिसी ती आता संपली होती. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे सैनिकांच्या ताकदीवरती ब्रिटिशांनी भारतावरती राज्य केलं होतं त्या भारतीय सैनिकांचा विश्वास आता ब्रिटिश सरकारविषयी आता पूर्णपणे संपलेला होता. हे सुद्धा एक महत्व या ठिकाणी तुम्ही सांगायला हरकत नाहीये. आणि त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय तर एक प्रकारची ही एक राष्ट्रीय एकता निर्माण झाल्याचं सगळ्यात एक मोठं सिम्बॉल या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सो अशा पद्धतीनं मी म्हणेल की नौदलातील नाविकांचा उठाव जो आहे तो तुम्ही लिहायला हरकत नाही. त्याचा परिणामही मोठ्या प्रमाणात झाला होता, हे लक्षात ठेवा. जसं की ब्रिटिश सरकारला खूप मोठा हादरा बसला होता, त्याच्यानंतर ब्रिटिश सरकारला भारत सोडणं गरजेचं पडलं होतं. हालाकी फक्त याच मुद्द्यामुळे त्यांनी भारत सोडलेलं नाहीये, त्यासाठी अजूनही काही मुद्दे होते, पण हा मुद्दा सुद्धा भारतीय स्वातंत्र्यामध्ये मोठी भर करून गेला असं आपल्याला त्या उत्तराच्या एंड मध्ये लिहायला हरकत. ओके, चलो पुढचा मुद्दा बघूया. पुढचा प्रश्न काय बघूया. ओके, प्रश्न क्रमांक 5, क्वेश्चन नंबर 5, सविनय कायदेभंग चळवळीचं महत्व स्पष्ट करा. ओके, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ सिव्हिल डिसऑबिडन्स मुवमेंट. ओके, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ सिव्हिल डिसऑबिडन्स. ओके, सो आता सविनय कायदेभंग चळवळ किंवा सिव्हिल डिसऑबिडन्स जे आहे, या सिव्हिल डिसऑबिडन्स या मुवमेंट संदर्भात जर मी बघेल तर याचं इम्पॉर्टन्स मला काय काय दिसतं. आता इथं बऱ्याच लोकांनी सविनय कायदेभंग चळवळ काय आहे हे सांगितलं असेल. सो नक्कीच या प्रश्नाचा इंट्रो ज्यावेळेस तुम्ही कराल त्या इंट्रो मध्ये तुम्ही एक्झॅक्टली सिव्हिल डिसऑबिडन्स मुवमेंट काय आहे हे सांगा. सविनय कायदेभंग चळवळ काय आहे
हे नक्की सांगा. तुम्ही हे सांगू शकता की गांधीजींच्या 11 मागण्या आणि त्या मागण्या पूर्ण न केल्या गेल्यामुळे हे आंदोलन सुरू जरी झालं असलं तरी हे आंदोलन खऱ्या अर्थाने मी म्हणेल की एक पहिलं असं आंदोलन ज्यानं टोटल इंडिपेंडन्सची मागणी केलेली आहे. संपूर्ण स्वातंत्र्य या मुद्द्याला धरून एक मोठं जनव्यापी आणि एक मोठं आपण त्याला म्हणूया की एक नॅशनल मुवमेंट जी आहे ती यामध्ये क्रिएट झाली. यामध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या ज्या काही पॉलिसीज आहेत या पॉलिसीजला पूर्णपणे आपण म्हणूया की अपोज केला गेलेला होता. आणि हा अपोज जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने मी म्हणेल की सविनय पद्धतीने केला गेलेला आहे, हे लक्षात ठेवा. ओके, आता यामध्ये एक महत्वाचा मुद्दा इथं तुम्ही सांगणं गरजेचं आहे. हा इंट्रो तुम्ही लिहू शकता. याचं महत्व सांगताना सगळ्यात पहिलं महत्व की संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी हा एक त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा पॉइंट असेल. आता संपूर्ण स्वातंत्र्य तुम्ही लक्षात घ्या की साधारणतः सायमन कमिशन भारतात येऊन गेलं आणि त्याच्यानंतर ज्या काही घटना घडल्या त्याच्यानंतर मग नेहरू रिपोर्ट वगैरे प्रदर्शित झाला आणि त्याच्यानंतर सायमन कमिशनचा रिपोर्ट आला. या सगळ्या दरम्यानच्या कालखंडामध्ये राष्ट्रीय काँग्रेसमध्ये खूप जास्त वैचारिक उथलपुथल सुरू झाली होती. ओके, आणि या वैचारिक उथलपुथलेमध्ये या सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच होता की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं एक्झॅक्टली आपण फक्त डॉमिनंट स्टेट्सची डिमांड करायची की टोटल इंडिपेंडन्सची डिमांड करायची. सो आपण जर का टोटल इंडिपेंडन्सची डिमांड करतोय तर आणि तरच खऱ्या अर्थाने आपण मी म्हणेल की त्यावेळेसच्या जो गट होता जसं की सुभाषचंद्र बोस, त्यानंतर एम अन्सारी असे जे काही मंडळी होते राष्ट्रीय काँग्रेसमधले यांनी जी डिमांड्स केल्या होत्या या डिमांड्स मध्ये क्लिअर होतं की आपण टोटल इंडिपेंडन्सची मागणी केली पाहिजे. परंतु काही जो गट होता त्यांचं म्हणणं होतं की आपण डॉमिनंट स्टेट्स पर्यंत मागणी केली गेली. याच्यावरती काँग्रेसमध्ये खूप मोठा वाद 1930च्या अगोदरच झालाय. फायनली 1929-30 ला हे डिसाईड केलं गेलं की एक वर्ष जर आपण 29 ला डिसाईड केलं गेलं की एक वर्ष आपण डॉमिनंट स्टेट्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने फाईट करू. जर डॉमिनंट स्टेट्स नाही मिळालं तर मग आपण टोटल इंडिपेंडन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने फाईट करू असं गांधीजी म्हटले होते. आणि मग त्यानंतर सविनय कायदेभंग किंवा सिव्हिल डिसऑबिडन्स हे मुवमेंट जो आहे, कारण एक वर्ष होऊन गेलं टोटल इंडिपेंडन्सच्या बाबतीत काही म्हणजे मी म्हणेल की डॉमिनंट स्टेटच्या बाबतीत काहीच आउटकम निघलं नाही. तशा वेळेस टोटल इंडिपेंडन्सच्या बाबतीमध्ये विचार करायला सुरू झालं आणि त्यातली सगळ्यात पहिली मुवमेंट जी आहे ती म्हणजे सिव्हिल डिसऑबिडन्स. हे तुम्ही या ठिकाणी नक्की सांगणं गरजेचं आहे. दुसरा इम्पॉर्टंट पॉइंट हाच आहे की यामध्ये असलेला स्त्रियांचा सहभाग. ओके, बघा सिव्हिल डिसओबिडन्स मुवमेंटचा इम्पॉर्टन्स सांगताना या ठिकाणी तुम्ही त्याच्यामध्ये जो काही स्त्रियांचा इन्फ्लुअन्स आहे तो खूप मोठा आहे. ओके, जसं की धारासना सत्याग्रह असेल याच्यामध्ये सुरुवातीला मी म्हणेल की सरोजिनी नायडू यांच्याकडे दिलेलं हे जे नेतृत्व होतं ते अतिशय सक्षम नेतृत्व होतं. त्याच्यानंतर मग बऱ्याच ठिकाणी स्त्रियांचा सहभाग या ठिकाणी वाढत गेलेला आहे. आणि त्यानंतरचा एक इम्पॉर्टंट पॉइंट हाच लक्षात ठेवा की सिव्हिल डिसऑबिडन्स म्हणजे फक्त मिठाचा कायदा मोडणे नव्हे तर या ठिकाणी ब्रिटिशांचे जेवढे मनमानी कायदे आहेत त्या मनमानी कायद्याला विरोध करायचा. आता हे असं का करायचं होतं? बिकॉज 1928-1929 ला 1928-29 या टाइम पिरियड मध्ये एक प्रकारे जागतिक महामंदी जो आहे तो प्रकार सुरू झाला होता. त्यामुळे सगळेच राष्ट्र म्हणजे युरोपीय राष्ट्र यामध्ये कोलॅप्स झाले होते आणि अशा टायमिंग मध्ये त्यांनी भारतीयांवरती किंवा स्वतःच्या कॉलनीज वरती वेगवेगळे टॅक्सेस त्यांनी अप्लाय केले होते आणि हे आता जास्तीत जास्त वाढवून सांगितले होते किंवा आपण त्याला म्हणूया की अधिकचे टॅक्स जे आहेत ते सांगितले होते. आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी एक प्रकारे मनमानी ऍक्ट जे आहेत किंवा जे काही मनमानी कायदे आहेत ते या ठिकाणी सुरू झाले होते. त्याचा विरोध खऱ्या अर्थाने या ठिकाणी या आंदोलनामध्ये केला गेला होता, हे लक्षात असणं गरजेचं आहे. ओके, सर असे काही महत्व या ठिकाणी तुम्ही नक्कीच या चळवळीचे स्पष्ट करायला काही हरकत नाही. याचा इम्पॅक्ट जो आहे तो खूप आपण त्याला एक म्हणूया की एक आर्थिक इम्पॉर्टन्स, एक इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स पण आहे, आर्थिक महत्व पण आहे. कसं आर्थिक महत्व आहे जरा समजून घ्या. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट हीच की याच्यामध्ये नॉन कॉपरेट केलं गेलेलं आहे, स्वदेशी प्रमोट केलं गेलेलं आहे. ओके, विदेशी जे आहे त्याला पूर्णपणे डिमॉलिश केलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट गोष्ट ही की टॅक्स जो आहे तो पूर्णपणे
म्हणजे कोणत्याच इंडियन्सनी आता टॅक्स पे करायचा नाहीये. नो टॅक्स ही पॉलिसी इथं राबवली गेली आहे नॅशनल मुवमेंट मध्ये. त्याच्यामुळे नो टॅक्स मुळे काय झालं, ब्रिटिशांची इकॉनॉमी खटकन काय झाली, डाऊन झाली. त्याच्यानंतर स्वदेशीला प्रमोट केल्यामुळे काय झालं, तर आपोआप जो काही ट्रेड आहे तो ब्रिटिश ट्रेड जो आहे तो डाऊन होऊन गेला होता. येतं लक्षात. तो सिव्हिल डिसओबिडन्सने ह्या गोष्टी नक्कीच केल्या होत्या. याच्यामुळे अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट ही झाली की जो काही गांधी आयर्लंड पॅक्ट आहे तो या ठिकाणी नक्की घडला होता. त्याला आपण दिल्ली ट्रिटी असं म्हणतो किंवा एक दिल्ली पॅक्ट म्हणतो किंवा दिल्ली करार म्हणतो, तो या ठिकाणी झाला होता. याच्यातून कुठे ना कुठेतरी हे लक्षात येतं की आता ब्रिटिशांनी भारतीयांसमोर गुडघे टेकले होते. ओके, काहीतरी ते कॉम्प्रोमाइज धोरण करण्याच्या विचारात होत होते, हे लक्षात ठेवा. सो हे सगळं इम्पॉर्टन्स तुम्हाला या ठिकाणी लिहिता यायला पाहिजे होतं. सो असे 10-10 मार्काचे 5 क्वेश्चन्स आपण डिस्कस केले. त्याच्यानंतर या पेपरमध्ये सेक्शन बी मध्ये जे क्वेश्चन्स आपल्याला दिसतात, चलो बघा, सेक्शन बी मध्ये जे क्वेश्चन्स आहेत यामध्ये 11 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन काय आहे बघा. आता हे क्वेश्चन 15 मार्काचे आहेत, म्हणजे याच्यामध्ये 250 शब्दांमध्ये उत्तर लिहायचे. ओके, तर बघा यामध्ये 11व्या नंबरचा क्वेश्चन आहे महादेव गोविंद रानडे. ते काय म्हणतात बघा, भारताच्या आर्थिक विकासासंदर्भात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे विचार स्पष्ट करा. ओके, एक्सप्लेन द जस्टिस एम जी रानडेज व्ह्यूज ऑन इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. ओके, सो आपल्याला इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट विषयी महादेव गोविंद रानडे काय विचार करत होते याच्याविषयी तुम्हाला डिस्कशन करायचं आहे, हे लक्षात ठेवा. सो इंट्रो मध्ये तुम्ही महादेव गोविंद रानडे यांच्याविषयी थोडस लिहू शकता की महादेव गोविंद रानडे कोण होते वगैरे, लिहायला काय हरकत नाही. बट इथे आता तुम्हाला डेटा कमी आहे आणि जास्तीत जास्त वर्ड्स मध्ये तुम्हाला इथे लिहायचं होतं, आणि असे क्वेश्चन्स एखाद दुसरा असू शकतो. आता यामध्ये एक लक्षात घ्या, न्यायमूर्ती रानडेंच्या बाबतीत एक लक्षात घ्या की त्यांचं जे आपण त्याला म्हणूया की त्यांची जी आयडियोलॉजी आहे, ओके, टुवर्ड्स द इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट ऑफ इंडिया, ही त्यांची आयडियोलॉजी ही बऱ्यापैकी मी म्हणेल की एक व्यवहारिक आणि संतुलित आहे. ओके, बॅलन्स्ड थॉट्स आहेत त्यांचे. ओके, प्रॅक्टिकल थॉट्स आहेत आणि बॅलन्स्ड थॉट्स आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात सांगायचं असं की याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की ते फक्त आणि फक्त असा विचार नाही करत की जे काही ब्रिटिश कॉलनीजनी जेवढं काही इकॉनॉमिकल क्रायसिस मध्ये इंडियन्सला आणलेलं आहे त्याच्यामुळेच फक्त आपण पाठीमागे राहिलोय, असा विचार ते करत नाही. थोडक्यात सांगायचं असं की भारतीय वसाहतींचं ज्या पद्धतीनं ब्रिटिशांनी शोषण केलेलं आहे, या शोषणामुळेच भारतीयांची आर्थिक अधोगती झालेली आहे, असं फक्त एवढंच नारायण मेघाजी लोखंडे म्हणत नव्हते. ते म्हणत होते की हो, याच्यासाठी हे सगळ्यात मोठं कारण ठरू शकतं की एक प्रकारे आर्थिक अधोगती किंवा जे काही आपण त्याला म्हणूया की इंडियन्स जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड राहिले ते कशामुळे राहिले, तर ऑब्व्हियसली ज्या पद्धतीनं कॉलनीजला हॅमर केलं गेलं होतं, इकॉनॉमिकली हॅमर केलं होतं ब्रिटिशांनी, त्यामुळे तसं झालेलं आहे. बट त्यासाठी अजून दुसऱ्या कंडिशन सुद्धा आहेत असं न्यायमूर्ती रानडे यांचं म्हणणं आहे. म्हणजे ते काय म्हणतायत, तर ते म्हणतायत की भारतीय लोकांनी कधी स्वदेशी प्रमोट केलीच नाही. ओके, ते म्हणतात की भारतीय लोकांनी कुटीर उद्योग, जे काही आपण म्हणूया की स्मॉल स्केल बिझनेसेस जे आहेत, हे ऍक्टिव्ह केले नाहीत. येतं लक्षात. सेकंड थिंग, ब्रिटिशांनी ज्या पद्धतीनं इंडियन ऍग्रिकल्चर मधनं जे काही कॅश क्रॉप्स काढण्याची जी काही सिस्टीम होती किंवा जी काही त्यांची कल्टिवेशन सिस्टीम्स आहेत, याच्यामध्ये त्यांनी आपण त्याला म्हणूया की फक्त आणि फक्त कॅश क्रॉप साठीच जास्तीत जास्त प्रायोरिटी सेट केल्या होत्या ब्रिटिशांनी. त्याच्यामुळे झालं असं की भारतीयांची सगळ्यात बेसिक नीड जी होती ती म्हणजे फूड, हीच गोष्ट भारतीयांना मिळत नव्हती. म्हणजे साहजिक आहे ना की उदाहरणार्थ 10 एकर शेती आहे, त्याच्यामध्ये 9 एकर मध्ये फक्त कापूसच लावायचा, का तर एकतर तो कापूस विकला जाईल, त्या पैशातून टॅक्स भरला तर आपली शेती आपली राहील, असं शेतकऱ्याला वाटायला लागलेलं आहे. सो जे दादाभाई नौरोजींनी सांगितलं त्या मताशी पूर्णपणे सहमत असलेले महादेव गोविंद रानडे होते. ओके, सो जे काही ड्रेन ऑफ वेल्थ केलं गेलंय त्यामुळे आपली इकॉनॉमिकल कंडिशन कोलॅप्स झाली असं ते नक्कीच म्हटले. परंतु ते हे पण म्हणतात की भारतीय लोकांनी स्वतःचे स्मॉल स्केल बिझनेसेस इस्टॅब्लिश करणं गरजेचं आहे. आणि ते हे पण म्हणतात की ऍग्रिकल्चरल किंवा जी काही शेती आहे, ही शेती ऍग्री ही फक्त आणि फक्त एक जीवन जगण्याचा मार्ग नाहीये. ओके, तर तो एक मोठा बिझनेस आहे, या पद्धतीनं काम करा असं त्यांचं म्हणणं होतं, हे लक्षात ठेवणं गरजेचं.
ते म्हणतात की आपल्याकडे आपण कॅपिटल क्रिएट करत नाहीयेत. महादेव गोविंद रानडे म्हणतात की आपण कॅपिटल क्रिएट केलं गेलं पाहिजे आणि ते कॅपिटल क्रिएट करण्यासाठी सेंट्रल बँकिंग सिस्टीम्स आपण तयार केल्या गेल्या पाहिजे होत्या. स्वतः भारतीयांच्या काही सेंट्रल बँकिंग सिस्टीम जर राहिल्या तर स्मॉल स्केल बिझनेसेसला इझिली कॅपिटल अवेलेबल होईल किंवा इझिली मनी अवेलेबल होतील आणि स्मॉल स्केल बिझनेस जर वाढायला लागले तर हळूहळू मोठमोठे बिझनेसेस वाढू लागतील आणि हे स्वदेशी बिझनेस पुढे जाऊन ब्रिटिशांना इकॉनॉमिकली कॉम्पिट करतील. हे महादेव गोविंद रानडे यांचं म्हणणं होतं, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, ते म्हणतात की ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मध्ये इंडिया मागे पडला. पुन्हा एकदा त्यांनी ह्या सगळ्यासाठी वसाहतींना जबाबदार धरलं किंवा जी काही कॉलोनियल सिस्टीम होती ब्रिटिशांची तिला त्यांनी या ठिकाणी जबाबदार धरलेलंच आहे. सो ते म्हणतात की हे सगळं जरी असलं तरी सुद्धा म्हणजे जो काही लाईक ब्रिटिश एम्पायरलिझमचा जो काही थॉट आहे, या ब्रिटिश एम्पायरलिझममुळे हे सगळं घडलंय. परंतु फक्त आणि फक्त आपल्याला ब्रिटिश एम्पायरलिझमलाच दोष देऊन जमणार नाहीये, तर आपल्याला आपल्या पण काही गोष्टींकडे बघावं लागेल. जोपर्यंत आपल्याकडे सोशल चेंजेस होत नाहीत तोपर्यंत आपण इकॉनॉमिकल चेंजेस कडे येऊ शकत नाही, अशी मान्यता सुद्धा महादेव गोविंद रानडे यांची होती. सो हे सगळे थॉट्स तुम्हाला याच्यामध्ये लिहावे लागणार आहेत, हे लक्षात घ्या. सिंपल फॉर्मॅट मधला हा क्वेश्चन होता, हे समजून घेणं गरजेचं आहे. ओके, याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन जो होता 12 नंबरचा क्वेश्चन बघा काय आहे की भारतीय राष्ट्रीय चळवळीतील जहालवादी गटाचा उद्देश व कार्यपद्धती स्पष्ट करा. ओके, एक्सप्लेन द ऑब्जेक्टिव्स अँड मेथड्स ऑफ द एक्स्ट्रीमिस्ट ग्रुप इन इंडियन नॅशनल मूवमेंट. ओके, सो दिस एक्स्ट्रीमिस्ट ग्रुप जो आहे म्हणजे जहालवादी गट जो आहे, याच्या दोन गोष्टी आपल्याला इथं क्लिअर करायच्यात. एक म्हणजे उद्देश आणि दुसरी म्हणजे कार्यपद्धती, ऑब्जेक्टिव्स अँड मेथड्स. ओके, या दोन गोष्टींच्या पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. सो तुम्ही जो इंट्रो लिहिणार असाल किंवा जो काही इंट्रो लिहिला असेल त्याच्यामध्ये तुम्ही डेफिनेटली ह्या गोष्टी मेन्शन केल्या गेल्या पाहिजेत. बऱ्याच लोकांनी कम्पेरेटिव्ह फॉर्मॅटमध्ये लिहायचा प्रयत्न केला असेल की जहाल असे आहेत, मवाळ असे आहेत. ओके, सो ते राईटिस्ट लेफ्टिस्ट असं कंपॅरिझन करण्याचा हा क्वेश्चन नाहीये मित्रांनो. इथं तुम्ही काय लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्यावेळेस तुम्ही नॅशनल मुवमेंटचा विचार करताय म्हणजे भारतीय राष्ट्रीय चळवळी आणि जहालवादी गटाचा उद्देश या बाबतीत ज्यावेळेस तुम्ही विचार करता त्यावेळेस तुम्हाला इंडियन नॅशनल मुवमेंट्सचा पण विचार करावा लागतो की इंडियन नॅशनल मुवमेंट्स मध्ये ज्या डिमांड्स होत्या त्या डिमांड्स काय होत्या, कोणाच्या, एक्स्ट्रीमिस्टच्या. सो एक्स्ट्रीमिस्ट गटाच्या ज्या डिमांड्स आहेत त्या डिमांड्स तुम्ही इंट्रो मध्ये नक्कीच मेन्शन करा. सांगू शकता की भारतामध्ये जहाल विचारांची जी काही मंडळी आहेत या मंडळींच्या खऱ्या अर्थाने उदय जो आहे तो 1905च्या नंतर दिसतो आणि या पद्धतीनं त्यांनी ब्रिटिश सरकारला असहकार्याचं धोरण त्यांनी ठेवलेलं आहे कार्यपद्धतीमध्ये आणि संपूर्ण स्वराज्य ही मागणी या ठिकाणी जहालवाद्यांची राहिलेली आहे, हे तुम्ही या ठिकाणी सांगणं अपेक्षित होतं. इथं जर तुम्ही मवाळांसोबत कम्पेअर करताय तर तुम्ही इथं तुमच्या आन्सर्सची जी काही डायरेक्शन आहे ती चुकीच्या डायरेक्शनने घेऊन जाताय. मवाळांचा उल्लेख प्रश्नामध्ये पण केलेला नाहीये, तर उगाच तुम्ही प्रश्नामध्ये सुद्धा मवाळांना कम्पेअर करू नका, म्हणजे आन्सर मध्ये कम्पेअर करू नका असं मला या ठिकाणी म्हणायचं. ओके, सो ह्या प्रश्नाचा जो मिड असणार आहे याच्यामध्ये आपल्याला 2-3 महत्वाच्या गोष्टी लिहिता येणार आहेत. पहिली गोष्ट बघा की जहाल जो आहे, जहालांचा जो उद्देश आहे तो आपल्याला क्लिअर कळतो. उद्देश जो आहे या उद्देशांविषयी डिस्कशन करताना लक्षात येईल की जहाल वर्ग जो आहे हा त्यांच्या कृतीतून त्यांच्या मेथोडॉलॉजीतून त्याला एक्स्ट्रीमिस्ट म्हटलं गेलं आहे, बट त्यांचे जे थॉट्स आहेत हे थॉट्स पूर्णपणे काय होते, स्वदेशी. ओके ओके, त्यानंतर मी म्हणेल की स्वराज्य म्हणजे आपण म्हणूया की टोटल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल जे आहे ते इंडियन्स कडे असलं पाहिजे. आणि याचं एक बेस्ट एक्झाम्पल द्यायला गेलात तर ह्या उद्दिष्टांना खूप जास्त क्लिअर केलं 1906चं कलकत्ता अधिवेशन. ओके, कलकत्ता कॉन्फरन्स, नॅशनल काँग्रेसची जी काही कलकत्ता कॉन्फरन्स आहे या कलकत्त्याच्या अधिवेशनानं खूप जास्त क्लिअर केलं की एक्झॅक्टली मवाळांना काय वाटतं आणि जहालांना काय. तर याच्यामध्ये मवाळांना काय वाटतं ही लिहिण्याची गरज नाहीये, जहालांना काय वाटतं हे खूप महत्वाचं आहे. तर यामध्ये जहाल जे होते किंवा जे एक्स्ट्रीमिस्ट होते त्यांचं सरळ म्हणणं आहे की
स्वराज्य म्हणजे काय, तर टोटल त्या स्टेटसाठी, त्या प्रांतासाठी, त्या स्टेटसाठीचं टोटल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल जे आहे ते इंडियन्सकडे द्या. आणि ती गोष्ट कधीच ब्रिटिशांना करू शकणार नाही. बिकॉज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल जर तुमच्याकडे आलं तर याचा अर्थ आपोआप पॉलिटिकल कंट्रोल तुमच्याकडे येऊ शकतं. ओके, सो ही गोष्ट ब्रिटिशांना कधीच नको होती. सेकंड थिंग, जहालांच्या उद्दिष्टांमध्ये ज्या पद्धतीनं स्वराज्य म्हणजे टोटल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल असं होतं, सेकंड थिंग ही पण होती की जे काही कायदे मंडळ आहे, ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे रूल्स बनवताय, भारतीयांसाठी रूल्स बनवताय, लाईक युअर पार्लमेंट्स, ओके, लाईक युअर सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज और स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज, या सगळ्या असेंब्लीज मध्ये इंडियन्सची मेजॉरिटी ठेवा. ओके, जर तुम्ही इंडियन्ससाठी ऍक्ट तयार करताय, कायदे बनवताय, तर तुम्ही या कायदे बनवण्याच्या प्रोसेसमध्ये भारतीयांना इन्क्लूड करा, इंडियन्सला इन्क्लूड करा. ओके, राजकीय हक्कांची मागणी या ठिकाणी जहालांनी केली. आता यांच्या मेथोडॉलॉजीवरती येऊया. त्यांचे जर ऑब्जेक्टिव्ह समजले असतील, उद्देश समजले असतील, तर त्यांच्या मेथड्स वरती बोलता येईल. यामध्ये त्यांचे मेथड्स ज्या होत्या त्या खूप जास्त स्ट्रिक्ट होत्या. थोडक्यात असं की त्यांचे जे तत्व आहेत, ओके, याच्यामध्ये ते कॉम्प्रोमाइज करत नव्हते विथ ब्रिटिशर्स. ते ब्रिटिशर्स सोबत अजिबात कॉम्प्रोमाइज करण्याच्या धोरणात नव्हते. ओके, त्यांचं सरळ सरळ धोरण हे होतं की त्यांच्याकडे असलेला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवाद, नॅशनलिझम, हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता. हा थॉट असल्यामुळे ते कॉम्प्रोमाइज धोरणामध्ये अजिबात नाहीयेत. ते नॉन कोऑपरेट करू शकतील, येतं लक्षात ना, स्वदेशीला प्रमोट करू शकतील. ओके, त्याच्यानंतर ते आपण त्याला म्हणूया की पूर्णपणे बायकॉट करू शकतील. लक्षात, अशा स्वरूपाचे जे काही मेथडॉलॉजीज आहेत, म्हणजे संप करणे, बहिष्कार टाकणे, नॉन कोऑपरेट म्हणजे असहकार करणे, अशी धोरणं या ठिकाणी करत होते, हे लक्षात ठेवा. नक्कीच जहालांचे 1905 पासून ते 1920 पर्यंतचं जे कार्य आहे, या कार्यामुळेच कुठेतरी असहकार चळवळीचा पाया भक्कम झाला असं सुद्धा आपल्याला म्हणता येऊ शकतं. आणि हे वाक्य तुम्ही तुमच्या उत्तराच्या एंड मध्ये पण लिहायला काही हरकत नाही. ओके, सो या पद्धतीनं तुम्ही मी म्हणेल की गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित पद्धतीने लक्षात घेणं गरजेचं आहे. सेकंड थिंग, त्यांची जी काही मागण्या करण्याची पद्धत जी आहे, ओके, नक्कीच ती अर्ज विनंत्या करण्याची पद्धत आहे, परंतु त्याच्यामध्ये खूप जास्त मी म्हणेल की कठोरता दिसते किंवा खूप जास्त तीक्ष्णपणा दिसतो, हे लक्षात ठेवा. ओके, सो यामुळे खूप जास्त प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ लागले होते. लाईक 1907 ला सुरत अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ ह्या दोन गटांमध्ये जे भांडणं झाले आणि ज्या पद्धतीने नॅशनल काँग्रेस जी आहे ती कोलॅप झाली, ते आपण या ठिकाणी नक्कीच सांगायला हरकत नाही. ओके, आता त्याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन बघा काय आहे. हा क्वेश्चन वर्ल्ड हिस्ट्रीवर गेलेला आहे. ठीक आहे, म्हणजे बघा 15-15 मार्काचे 2 क्वेश्चन मॉडर्न इंडियन हिस्ट्रीवरती. ओके, 3 क्वेश्चन 10 मार्काचे मॉडर्न इंडियन हिस्ट्रीवरती. ओके, 2 क्वेश्चन आर्ट अँड कल्चरचे जे होते ते विचारले गेले होते, आणि एक क्वेश्चन जो आहे क्वेश्चन नंबर 13 तो जो आहे तो वर्ल्ड हिस्ट्रीवरती क्वेश्चन. क्वेश्चन आहे, आशिया व आफ्रिकेतील साम्राज्यवादाविषयी आपणास काय माहिती आहे. सिंपल फॉर्मॅट मधला क्वेश्चन आहे. काय विचारलं गेले, व्हॉट डू यू नो अबाउट द इम्पेरियलिझम इन एशिया अँड आफ्रिका. इम्पेरियलिझम, ओके, व्हॉट अबाउट नो, ओके, sorry, what do you know about imperialism in Asia and Africa? Imperialism, what is the basic difference between colonialism and imperialism? म्हणजे मी पुन्हा एकदा सांगेल की ज्यावेळेस तुम्ही वसाहतवाद म्हणता आणि साम्राज्यवाद म्हणता, याच्यामध्ये तितकासा फरक नाही. आणि हे समजलं तर तुम्ही लिहिताना साम्राज्यवादच लिहाल, वसाहतवाद नाही लिहिणार. बघा बरं. आणि खरं तर मी म्हणेल की साम्राज्यवाद पहिले समजून घ्या. साम्राज्यवाद काय असतो किंवा एम्पेरियलिझम काय आहे आणि तो कसा कॉलनिझम पेक्षा वेगळा आहे हे जरा समजून घ्या. एक सिंपल फॉर्मॅट मध्ये सांगतो की ज्या वेळेस एखादं डेव्हलप नेशन, राष्ट्र, एका छोट्या राष्ट्रांवरती इकॉनॉमिकल कंट्रोल करतं. ओके, म्हणजे उदाहरणार्थ ब्रिटनने इंडियावरती इकॉनॉमिकल कंट्रोल केला आणि तो एकदम स्टार्टिंगच्या फेज मध्ये काय होता, तर त्यांना इंडियामध्ये कसल्या डेव्हलपमेंट करायच्या नव्हत्या.
त्यांना फक्त आणि फक्त भारतातून इकॉनॉमिकल सोर्स, भारताला त्यांनी फक्त रॉ मटेरियलचा सोर्स बघितलेला आहे. म्हणजे थोडक्यात मी असं म्हणेल की या ठिकाणी दोन गोष्टी इथं खूप लक्षात घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट जी आहे तो इकॉनॉमिकल सोर्सचा भाग कसा आहे बघा. युरोपमध्ये जे इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन घडलेलं आहे किंवा जे काही औद्योगिक क्रांती झालेली आहे, त्या क्रांतीमुळे त्यांना त्यांच्याकडच्या मशिनरीजची जी काही भूक आहे, म्हणजे त्या मशिनरीजला ज्या पद्धतीनं कच्च्या मालाचा पुरवठा करायची गरज पडली, ती कच्चा माल पुरवायची, आता तो कच्चा माल त्यांच्याकडे अवेलेबल नाहीये. म्हणून ते काय करतायत तर भारतासारख्या, आफ्रिकासारख्या किंवा एशिया मधल्या सारख्या वसाहतींवरती कंट्रोल करतायत. वसाहतीवरती येणार, जास्तीत जास्त पॉलिटिकल इंटरफरन्स वाढवायचा आणि तो कंट्रोल करायचा. कंट्रोल केल्यानंतर जास्तीत जास्त कॅश क्रॉप घ्यायचा, जो त्यांचा रॉ मटेरियल आहे, तो रॉ मटेरियल घ्यायचा आणि निघायचा. त्याच्यातून आपण म्हणूया की काही गुड्स बनवायचे आणि त्याच्यानंतर ते विकायचे. हा त्यांचा एक सरळ सरळ धोरणाचा भाग आहे, हे लक्षात ठेवा. सो इथपर्यंत तर तुम्ही वसाहतवाद म्हणू शकता की एखाद्या वसाहतीवरती, परंतु सॉरी परंतु एखाद्या वसाहतीवरती, एखाद्या कॉलनीवरती आपलाच कंट्रोल असला पाहिजे. तो इकॉनॉमिकली आणि पॉलिटिकली दोन्ही असला पाहिजे. कारण ही रेस, ही जी काही कॉम्पिटिशन आहे ती युरोपमध्ये सुरू झाली होती. हे कॉम्पिटिशन लाईक बिटवीन ब्रिटन, फ्रान्स, ओके, नेदरलँड्स वगैरे अशा खूप साऱ्या युरोपीय जे काही ट्रेड नेशन्स आहेत त्यांच्यामध्ये झालेली. आणि म्हणून जेवढ्या वसाहती किंवा जेवढ्या कॉलनी आपल्याकडे असतील तेवढा आपला दबदबा जास्त असेल, तेवढा आपलं युरोपात वर्चस्व असेल. ही जी काही आयडियोलॉजी क्रिएट झाली ना युरोपमध्ये, याच्यातूनच इम्पेरियलिझम जे आहे ते क्रिएट होत आहे. सो एखाद्या वसाहतीवरती आपला कंट्रोल यावा, यासाठी त्या वसाहतीच्या कंट्रोल, म्हणजे त्या वसाहतीवरती कंट्रोल मिळवण्यासाठी स्वतःकडे असलेल्या पॉलिटिकल आणि इकॉनॉमिकल सोर्सेसचा वापर करायचा. लक्षात ना, स्वतःचे सैनिक, स्वतःची पॉलिटिकल आणि यंत्रणा सगळी लावायची आणि ती कॉलनी पूर्णपणे कब्जा करून घ्यायची. आणि या परत तो कब्जा सोडायचा नाही, तो अधिक जास्त घट्ट करायचा. याला इम्पेरियलिझम असं म्हणलं गेलं आहे. याचा विरोध तर शहीद भगतसिंगांनी केला होता. आता ज्यावेळेस इम्पेरियलिझमच्या बाबतीत विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की त्यांनी विचारलंय की इम्पेरियलिझम काय आहे, म्हणजे साम्राज्यवाद काय. त्यामुळे तुम्ही हा साम्राज्यवादाची जी आता मी जे सांगितलं याच्यातून तुम्ही एक छान प्रकारचा इंट्रो डेफिनेटली करायला पाहिजे. डिफिनेशन नक्की करा. आता याच्यातून साहजिक आहे की एशिया आणि आफ्रिका या दोन कॉन्टिनेंट्स मध्ये कशा पद्धतीने त्यांनी इम्पेरियलिझम केला होता, तर तुम्ही सुरुवातीला आफ्रिकेमधला इम्पेरियलिझम असं त्या उत्तराचा फर्स्ट हाफ लिहू शकता. आणि आफ्रिकेमध्ये मी तुम्हाला सांगितलं की स्क्रॅम्बल ऑफ आफ्रिका, ओके, म्हणजे आफ्रिकेचं जे काही ज्या पद्धतीने त्यांनी विभाजन केलंय, ओरबडलंय आफ्रिकेने. कारण सुरुवातीला हे जे सगळे युरोपीय राष्ट्र होते ना, त्यांचा कंट्रोल आफ्रिकेच्या कॉन्टिनेंटल रिजन वरतीच होता, कोस्टल रिजन वरतीच कंट्रोल होता. पण हळूहळू नंतर तो कंट्रोल संपूर्ण आफ्रिकेतील वेगवेगळ्या देशांवरती हा कंट्रोल होऊ लागला होता. आता या टाइम पिरियड मध्ये 1880 ते 1914 हा जो टाइम पिरियड आहे, या सगळ्या टाइम पिरियड मध्ये एक महत्वाचा एक घटना घडते, ती म्हणजे बर्लिन कॉन्फरन्स. सो ही जी बर्लिन कॉन्फरन्स आहे, ही कॉन्फरन्सच खऱ्या अर्थाने आफ्रिकेचं विभाजन करून देते. बिकॉज ज्या पद्धतीनं फ्रान्स, ब्रिटन, नेदरलँड्स अँड पोर्तुगाल वगैरे हे सगळे नेशन्स जे आहेत, या आफ्रिकेतील वसाहती आपल्याला मिळाव्या यासाठी जे काही फाईट करत होते, याच्यातून एक काहीतरी मिडवे निघावा यासाठी त्यांनी एक कॉन्फरन्स अरेंज केली होती, दॅट इज बर्लिन कॉन्फरन्स. आणि ज्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर एरियाज डिसाइड करून दिले होते. ओके, सो याच्यामध्ये काँगो नदी आणि नायजरचा जो काही एरिया आहे, तो एरिया पूर्णपणे ट्रेडसाठी ओपन ठेवण्यात आला होता. ओके, सो हा एक त्यांच्या इम्पेरियलिझमचाच मोठा भाग आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही एरियाज स्प्लिट केले होते, ते एरिया स्प्लिट करत असताना तिथल्या लोकांचा, तिथल्या लोकल्सचा त्यांनी अजिबात विचार केलेला नाहीये किंवा त्यांचं मतही घेतलेलं नाहीये. दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट इम्पेरियलिझम. ओके, त्याच्यानंतरचा जो प्रश्न येतो तो म्हणजे इजिप्त सारखे असतील, इजिप्त असेल, सुदान असेल, त्यानंतर केनिया सारखे काही देश असतील, ओके, साऊथ आफ्रिका असेल, इथे पण तेच झालं होतं.
सगळ्यात महत्वाची गोष्ट काँगोवरती ज्या पद्धतीनं बेल्जियमनं म्हणजे मी म्हणेल की लिओपोल्ड किंवा लिओडोल्ट नावाचे जे एक व्यक्ती आहे बघा, ओके, या व्यक्तीनं ज्या पद्धतीनं कंट्रोल केला होता, इफ आय एम नॉट रॉंग, लिओपोल्ड सेकंड, यस, लिओपोल्ड सेकंडने ज्या पद्धतीनं काँगोवरती कंट्रोल केलाय आणि ज्या पद्धतीनं त्यानं काँगोला लुटलंय, भयानक. फायनली नंतर बेल्जियम गव्हर्नमेंटनं हे कंट्रोल हाती घेतलं. सो हे सगळं काय आहे तर एम्पेरियलिझमचा भाग आहे, हे लक्षात ठेवा. हे एक्झाम्पल्स तुम्हाला तिथे लिहिता आले पाहिजे. एशियाच्या बाबतीत जर विचार केला तर एशियामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की इंडिया तर आहेच आहे, ओके, इंडियाविषयी तुम्ही डेफिनेटली लिहू शकता. चायनामध्ये काही अशा काही मी म्हणेल की चायनामध्ये असं काही घडलं होतं की चायनामध्ये बराचसा एरिया जो आहे तो कॅप्चर केला गेला होता, हे लक्षात ठेवा. सो शांघाय जो आहे तो ट्रेडसाठी ओपन करणं असेल, त्याच्यानंतर हाँगकाँग वरती पूर्णपणे ब्रिटिशांचं कंट्रोल आलेलं होतं. सो हे सगळं जे आहे हे सगळं मी म्हणेल की एक प्रकारे कसं होतं तर आपण त्याला म्हणू शकतो की एक प्रकारे एम्पेरियलिझमचंच एक उदाहरण आहे की एखादा एरिया विदाउट परमिशन, विदाउट लोकल्स परमिशन तुम्ही ट्रेडसाठी ओपन करताय, त्या ट्रेडवरती तुम्ही स्वतःची मोनोपॉली क्रिएट करताय, ओके, हाँगकाँग सारखा एरिया तुम्ही स्वतःच्या कंट्रोलमध्ये घेताय. सो ही एक प्रकारची काय आहे तर मी म्हणेल की इम्पेरियलिझमचाच भाग आहे असं म्हणलं तरी चालेल. साऊथ ईस्ट एशियाच्या बाबतीत जर विचार केला तर साऊथ ईस्ट एशियामध्ये व्हिएतनाम, कंबोडिया आणि लाओस हे एरियाज ट्रेडसाठी ओपन केले गेले होते. आणि त्याच्यानंतरचा जो सेकंड पार्ट आहे त्याच्यामध्ये इंडोनेशिया जो आहे, ओके, सो इंडोनेशियावरती आणि इंडोनेशिया जो आहे तो पूर्णपणे कंट्रोल केला गेलाय डच कडून, लाईक नेदरलँड कडनं कंट्रोल केला गेला होता, हे सुद्धा लक्षात ठेवा. मलेशिया, बर्मा अँड सिंगापूर हे एरिया जे होते ते ब्रिटन कडनं कंट्रोल केले गेले होते. सो तुम्ही हे लक्षात घ्या की अशा पद्धतीनं साऊथ ईस्ट एशिया सुद्धा कंट्रोलमध्ये आणलेला आहे. सो दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट एम्पायरलिझम, ओके, की स्वतःचे एम्पायर जे आहेत त्या क्रिएट करायचे, कॉलनियल एम्पायर क्रिएट करायचे. आणि त्याच्यामधला इंडिया तर सगळ्यात मेजर एम्पायर होता किंवा मेजर कॉलनियल एम्पायर होता असं म्हणलं तरी चालेल, ओके. सो आपण त्याला म्हणू शकतो की अशा स्वरूपात आपल्याला एशिया आणि आफ्रिका मधल्या साम्राज्याविषयी डिस्कशन जे आहे ते करता येणार आहे, हे लक्षात ठेवा. सो हे काही क्वेश्चन्स होते मित्रांनो हिस्ट्रीचे, ओके. हे डिस्कशन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा, ओके. आवडलं असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त स्टुडंट्स पर्यंत शेअर नक्की करा, ठीक आहे. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच.